नमस्कार स्टुडंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी भूषण गोडके तुमचं स्वागत करतो. आजचा आपला डिस्कशनचा जो पॉईंट आहे तो म्हणजे जे कॅन्डिडेट UPSC आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार प्रिपेअर करत आहेत आणि जे कॅन्डिडेट 2025 किंवा 2026साठी अटेम्प्ट देऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो मेंटरशिप प्रोग्राम आपण इनिशिएट केला आहे. या मेंटरशिप प्रोग्रामचा जो महत्त्वाचा गाभा आहे तो म्हणजे तुम्ही सिलेबस टॉपिकनुसार तुमचे जेवढे महत्त्वाचे आपले स्टँडर्ड सोर्स असतात आणि जे म्हणजे आपण मॅक्सिमम कॅन्डिडेट यूज करतात आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, एक बेस बनवायचा आहे. त्या बेस बनवून आपण त्याच्या नोट्स बनवणार आणि नोट्स बनवल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं जे नोट्स प्रिपरेशन करून घेऊन त्याच्यामध्ये तुमचं जे आन्सर रायटिंग डेव्हलपमेंट आहे ते आन्सर रायटिंग डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जाईल. म्हणजे हा जो प्रोग्राम असणार आहे पारदर्शक मेन्स मेंटरशिप प्रोग्राम 2025 आणि 2026साठी हा इंग्लिश आणि मराठी दोघींमध्ये अवेलेबल असणार आहे आणि हा तुमच्याला एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून ॲक्ट करणार आहे, जेणेकरून तुमचं जे प्रिपरेशन असेल ते प्रिपरेशन एक राईट डायरेक्शनमध्ये जाईल आणि राईट डायरेक्शनमध्ये जात असताना ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत प्रिपरेशनसाठी आणि एक्झामिनेशनसाठी त्या कवर करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. आता महत्त्वाचं काय मित्रांनो की मागच्या व्हिडिओजमध्ये जे होतं ते आपण सिलेबस डिस्कस करून घेतलेला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलेले आहे, सिलेबसची जी अंडरस्टँडिंग आहे ती पण बघितलेली आहे. पण बरेचसे जे स्टुडंट हे स्टुडंट अजून स्ट्रगल करत आहेत. स्ट्रगल कशासाठी करत आहेत, बेसिक गोष्टींपासून ते ॲडव्हान्स गोष्टींपर्यंत. आता हे जर बेसिक गोष्टींपासून ॲडव्हान्स गोष्टींपर्यंत जर कुठलाही एक पॉईंट राहिला किंवा तो जर मिस झाला तर आपल्या प्रिपरेशनचं काय होतं ते लॅग होतं आणि ते आपल्याला त्याची व्हॅल्यू कधी कळते, ज्यावेळेस एक्झाम देऊन आलो आणि एक्झाम देऊन आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मार्क्स कमी येतात, मार्क्स कमी आले किंवा त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही, सिलेक्शन झालं तर डिझायर रँक मिळाली नाही, डिझायर रँक मिळाली तर ती कुठली मिळाली कुठे नाही मिळाली, म्हणजे UPSCच्या कंटेक्समध्ये कॅडर मिळालं नाही मिळालं आणि राज्यसेवेच्या कंटेक्समध्ये जर बघितलं तर डिझायर रँक मिळाली नाही मिळाली, या सगळ्या गोष्टी काय होतात तर मॅटर करतात. तर याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की जसंही आपण प्रत्येकजण आपल्याला सांगतं किंवा म्हणजे प्रत्येकजण इन द सेन्स की जे प्रिपरेशन करत आहेत त्यांना तर माहिती आहे की प्रिलिम्स ही क्वालिफाईंग स्टेज आहे, मेन्समध्ये 1750 मार्क आहे आणि जो पर्सनॅलिटी टेस्टचा भाग आहे तो 275 मार्क आहे. आता जो पर्सनॅलिटी टेस्ट आणि मेन्सचे जे मार्क्स आहेत हे ग्राह्य धरणारे तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी. पण आता 275 म्हणजे जे पर्सनॅलिटी टेस्टचा जर भाग बघितला, हा पर्सनॅलिटी टेस्टचा भाग काय म्हणू शकतो आपण, तो एक एक्सपेक्टेड लाईन्सवर नाही आपण सांगू शकत की आपल्याला किती मार्क मिळतील किंवा काय मिळतील. ते तुम्ही जर मेन्स क्वालिफाय झाला तर तुम्ही तिथपर्यंत जाल. पण हे जे 1750 मार्क्स आहेत मेन्सचे, मग ते UPSC असेल किंवा MPSC असेल, त्याच्यामध्ये जर ऑप्शनलचा पार्ट सोडला तर ऑप्शनल पार्ट व्यतिरिक्त जेवढेही आहे 1250 मार्काचे GS प्लस SM, ते सगळ्या गोष्टींसाठी काय करणार आहे, हा प्रोग्राम तुम्हाला एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून ॲक्ट करणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही मेन्सच्या स्टेजवर जर जास्त मार्क मिळवले तर तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचं डिझायर रँक आणि डिझायर सिलेक्शन जे असेल ते मिळणार आहे. तर आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर आपण लक्षात घेऊया की कॅन्डिडेट जे आहेत ते कॅन्डिडेट जवळपास त्यांचे जे प्रिपरेशन असेल तर प्रिपरेशन फेजमध्ये कुठले चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस फेस करतात. आता काही वेळेस अनस्ट्रक्चर अभ्यास योजना. आता महत्त्वाचं म्हणजे काय, एक तर सिलेबस बघतात, सिलेबस बघितल्यानंतर ते व्यवस्थित तो अंडरस्टँड केलेला नसतो. UPSCने सिलेबस काय दिलेला आहे, बऱ्यापैकी प्रिसाईज फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि जेवढ्या गोष्टी कॅन्डिडेटला माहीत पाहिजे तेव्हामध्ये दिलेलं आहे. पण ॲक्च्युली ते सिलेबसचा जो मिनिंग, ते सिलेबसच्या सराउंडिंगमध्ये असणारे पॉईंट्स, ते सिलेबसचे दुसऱ्या पेपर्समध्ये किंवा त्याच पेपरमध्ये असलेल्या दुसऱ्या पॉईंट्सबरोबर असणारे इंटर रिलेशन हे कॅन्डिडेटला लक्षात येत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे काय आहे, कॅन्डिडेटचा अप्रोच काय असतो की फॉर एक्झाम्पल जर त्यांना म्हटलेलं आहे की GS2 हा पॉलिटी संदर्भात आहे, तर मग पॉलिटी पेपर जर कव्हर करायचं असेल तर M लक्ष्मीकांतवर फोकस करतील. M लक्ष्मीकांत हे पुस्तक पॉलिटीसाठी गरजेचं आहे, पण GS2मध्ये फक्त M लक्ष्मीकांतवरून कव्हर होणारे फक्त ते टॉपिक नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे टॉपिक्स आहेत, मग गव्हर्नन्स असेल, त्याच्यानंतर पॉलिटीच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज, म्हणजे दुसऱ्या देशांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्याबरोबर असणारे भारताचे संविधान आहे त्याचं कंपॅरिझन आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे. आता कॅन्डिडेट काय करतात, एकदा ते पुस्तक वाचल्यानंतर ते फर्स्ट पेजपासून लास्ट पेजपर्यंत वाचतात आणि ते वाचत असताना प्रत्येक पॉईंटवर प्रत्येक ठिकाणी ते सारखाच एम्फोसिस देतात जेणेकरून काय होतं, मग त्यांचं जे प्रिपरेशन असते ते अनस्ट्रक्चर वेजमध्ये होतं, म्हणजे त्यांना लक्षात येत नाही. आणि पुन्हा जेवढी पेपर आहे 4 पेपर आणि GSमध्ये, तर कुठल्या पार्टला किती वेळेस दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, ते जे प्रिपरेशन करायचं ते प्रिपरेशन करत असताना कशातून केले पाहिजे, हे सगळ्याबद्दलचे जे कन्फ्युजन्स आहेत ना, हे कन्फ्युजन्स कॅन्डिडेटला असतात. त्याच्यात नंतर सातत्याचा अभाव काय होतं,
काही जण डेडिकेटेडली प्रिपरेशन करत आहेत, वेल अँड गुड. काही जणांना जॉब करून करत आहेत, काही जण ग्रॅज्युएशनसोबत करत आहेत, काही घरी राहून करत आहेत. तर प्रत्येकाची कंडिशन्स काय आहेत हे वेगवेगळे आहेत. आणि वी आर ह्युमन बिंग्स, आणि ह्युमन बिंग्स असल्यानंतर त्याच्यामध्ये इमोशन्स येतात, आणि इमोशन्स आल्यानंतर काय होते की आपला जो परफॉर्मन्स आहे तो अप्स अँड डाऊन्स होता. पण ॲक्च्युली जे एक्झामच्या तारखा ठरलेल्या आहेत मित्रांनो, ते आता काही चेंज होणार नाही. एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये MPSCच्या वगैरे काही वेळेस होतात, पण UPSCच्या तर होतच नाही. तर आपण ते जर तारखे धरून चालल्या, जे कॅलेंडर इयर धरून चाललं, आणि त्याच्यामध्ये जर आपलं जर सातत्य नसलं प्रिपरेशनमध्ये, आणि ते राईट डायरेक्शनमध्ये जर प्रिपरेशन होत नसलं, तर आपण काय करणार आहेत की बाकीचे जे कॉम्पिटिटर ते कॉम्पिटिटरपेक्षा लॅक करणार आहे. त्याच्यामुळे जे अभ्यासात जे सातत्य आहे ते सुद्धा काय होतं, कॅन्डिडेट लॅक करतात. मग त्यावेळेस काय आहे की त्यांनी जर कोणाला अकाउंटेबल राहिलं, किंवा त्यांना जर कोणाला विचारणं राहिलं की तू प्रिपरेशन कसं करत आहेत, काय करत आहेत. आता घरचे असतील ते घरचे विचारतात. आता प्रत्येकाच्या घरच्यांनाच काही याच्यामधल्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात, आणि माहीत जरी असल्या तरी ते एवढंच विचारतील, बाबा तुझं प्रिपरेशन कसं चालू आहे, काय आहे, एवढं ते विचारतील. पण ॲक्च्युली समजा सिलेबसमधला एक पॉईंट हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, हां मग पॉलिटीचा पहिलं युनिट आहे, पॉलिटीच्या सिलेबसचा तो पहिला पॉईंट आहे. मग त्या पहिल्या पॉईंटमध्ये 4 ते 5 सब पॉईंट्स आहेत. मग त्या सब पॉईंट्समध्ये अजून काही सब पॉईंट्स आहेत. मग ते एवढे कवर झाले का, याचा हा पॉईंट तुला लक्षात आला का. हे जे मायन्यूट लेवलची जी अकाउंटेबिलिटी आणि कव्हरेज आहे ना सिलेबसचा, तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, अभ्यासक्रमातील गॅप्सकडे दुर्लक्ष. जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच गोष्टी काय असतात सिलेबसमध्ये इम्प्लिसिटली मेन्शन असतात, म्हणजे त्याच्यात टाकलेल्या, म्हणजे सिलेबसमध्ये ते लिहिलेल्याच असतात, पण जे असतो क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही इंटरलेट करतात, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं अरे नाही, हा जो आलेला क्वेश्चन आहे ना सिलेबसच्या त्या पर्टिक्युलर XYZ पॉईंटशी रिलेटेड आहे. पण त्याच्यामुळे काय आहे की सिलेबसमधले जे इम्प्लिसिट पॉईंट आहे ना, ते इम्प्लिसिट पॉईंटसुद्धा तुम्ही काय करणे, कव्हर करणे किंवा म्हणजे अभ्यासणे खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर संकल्पनात्मक अस्पष्टता, म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आता कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर, हा वर्ड जो असतो की सेंटर टू लोकल लेवलपर्यंत जे काही असेल फायनान्सेस वगैरे ते. पण डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, डेमोक्रेटायझेशन म्हणजे काय, ठीक आहे. हे जे याच्यामधले जे काही बेसिक डिफरन्सेस आहे ना, ते जे बेसिक डिफरन्सेस आपल्याला काय असले पाहिजे ते लक्षात असले पाहिजे. ॲक्च्युली पॉलिटी मीन्स काय. त्याच्यानंतर जर आपण फेडरलिझम म्हटलं, मग कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय. आता हे कॉम्पिटेटिव्ह आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे ना, हे तर तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये नाही दिलेलं, पण त्याच्यावर क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत UPSCच्या कॉन्टेक्समध्ये. मग त्याच्याशी निगडीत असणार त्याच्यामध्ये फिस्कल फेडरलिझम. आता फिस्कल फेडरलिझम पण असेल ते फायनान्शियल रिलेशन बिटवीन द सेंटर अँड द स्टेट्स, या डायमेन्शनमध्ये ते फिस्कल फेडरलिझम येतात. म्हणजे हे डायमेन्शन्स आहेत ना, आणि हे इंटरलिंकेजेस कसे होतात याची जी कॉन्सेप्ट ना, हे कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात येणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर नोट्स तयार करण्यामध्ये समस्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय होतो मित्रांनो, नोट्स. तुमच्या नोट्सच तुमचं सिलेक्शन काय करतात तर डिसाईड करतात. आता तुम्ही म्हणाल सर नोट्स कसं काय सिलेक्शन डिसाईड करतात. लक्षात घ्या की तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल याचा अर्थ काय होतो, एक्झाममध्ये जेवढे क्वेश्चन्स विचारलेले गेलेले आहेत त्याच्यापैकी तुम्ही जास्तीत जास्त जे क्वेश्चन्स आहेत ते चांगल्या क्वालिटीने अटेम्प्ट केले पाहिजे. चांगलं क्वालिटी, चांगलं प्रेझेंटेशन, सगळी व्हॅल्यू एडिशन, ते बाकीचे तुमचे जे कॉम्पिटिटर करतायत ते तर केलंच पाहिजे, पण त्याच्या वरचढ पण तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट काय होतं, कंटेंट. हे जेवढं क्वालिटी कंटेंट द्याल तुम्ही, क्वालिटी कंटेंट जर मॅक्सिमम क्वेश्चनला जर दिलं, फॉर एक्झाम्पल की आपण जर बघितलं की GS1 आहे आणि GS1मध्ये 20 क्वेश्चन्स विचारतायत ते. GS1मध्ये जर 20 क्वेश्चन्स विचारता आहेत आणि टॉपरच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर 70% क्वेश्चन्स हे चांगले अटेम्प्ट करतायत, कारण सगळेच क्वेश्चन जे असतील हे तुम्हाला काही सारखेच अटेम्प्ट नाही करता येणार आहे. मग समजा जर आपण 70% 20 क्वेश्चनपैकी बघितलं तर 14 क्वेश्चन, त्याच्यापैकी उरलेले जे दुसरे काही 2-3 क्वेश्चन्स असतील ते त्याच्यापेक्षा थोडे सबस्टँडर्डचे असतील, आणि जे 1-2 क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला काहीच येत नाही आहे. तर मग अशा वेळेस काय आहे की जे 14 ते 15 क्वेश्चन्स येत आहेत ना, आणि ज्याचा डायरेक्ट रिलेव्हन्स तुमच्या सिलेबसशी आहे, तुमच्या स्टँडर्ड बुकशी आहे, तर त्याच्या नोट्स आणि त्याचे जे क्वालिटी कंटेंट आहे ना, हे क्वालिटी कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्या कंटेंट किंवा त्या स्पेसिफिक एरियामध्ये जर क्वेश्चन आला आणि तो तुमच्याकडनं एक त्याच्यातला हाफ मार्क पण सुटता कामा नये. आणि हाफ मार्क पण सुटता कामा नये याचा अर्थ म्हणजे काय की तुम्हाला तेवढं बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलचं जे कंटेंट कन्सोलिडेशन आहे, अंडरस्टँडिंग आहे, त्याच्या नोट्समध्ये प्रिपरेशन आहे, त्याला मल्टिपल टाइम्स ऑफ रिव्हिजन आहे, त्याला इंटरनलायझेशन आहे, आणि इंटरनलायझेशनसोबतच त्याची जी रायटिंग प्रॅक्टिस आहे ते रायटिंग प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. म्हणजे ते जर झालं तर मग तुम्हाला आपल्याला लक्षात येतं की जे 70% क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 60 to 70% मार्क काहीतरी स्कोर कराल. त्याच्यानंतर उरलेल्या 2-3 क्वेश्चन्समध्ये तुमचे काहीतरी 50-60 मार्क्सपर्यंत जातील, आणि 1-2 क्वेश्चन असे असतात की ते कोणालाच जमत नाही इन द सेन्स, किंवा काहींना जमतात काहींना नाही जमत. मग तिथे जर तुम्ही पुअर परफॉर्म केलं तर बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यात तुम्ही चांगला परफॉर्म केलेला आहे ते तुम्हाला काय करतात तर मदत करतात, आणि ते जर तुम्हाला मदत करतील तर तुमचा जो ओव्हरऑल स्कोर आहे सॉरी मित्रांनो, तर तो बूस्ट व्हायला काय होते तर मदत होते. तर मग अशा वेळेस काय होते ते नोट्स आहेत, तर नोट्स फार इम्पॉर्टंट ठरतात. आणि एक लक्षात घ्या की तुमच्या नोट्स जेवढ्या क्वालिटी, जेवढ्या क्रिप्स,
तेवढं तुम्ही मल्टिपल टाईम ऑफ म्हणजे रिव्हिजन करणार, तेवढं ते तुमच्या चांगल्या कन्सोलिडेट होणार आहे आणि तेवढ्या वेळेस चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, क्वेश्चन इंटरप्रिट करू शकतात आणि त्याच्यानंतर ते उत्तर जे असेल ते चांगल्या पद्धतीचं उत्तर लिहू शकतात. त्याच्यानंतर मार्गदर्शनाचा अभाव. आता बरेचसे कॅन्डिडेट काय करतात की ऑब्व्हियसली सेल्फ प्रिपेअर करत आहेत, नो इश्यू, सेल्फ प्रिपरेशन करून पण एक्झाम क्वालिफाय करता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सेल्फ प्रिपेअर करत असताना पण ते स्वतःचाच विश्वास राहतात, बाहेर काय चालू आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय की तुम्ही किती एफर्ट्स टाकतात हे फक्त याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड राहत नाही. तुमच्यापेक्षा बाकीचे कसे एफर्ट्स टाकतात आणि बाकीचे कसे परफॉर्म करतात याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवणे काय करणे गरजेचं आहे. तर अशा वेळेस बाकीचे किती एफर्ट्स करतायत, काय करतायत, ते किती वेळा अभ्यास करतायत, तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा प्रत्येकाला जाऊन तर नाही विचारू शकत. आणि तुम्ही विचारण्याची मुभा जरी असली तरी तो तुमचा कॉम्पिटिटर आहे, तर तुम्हाला सगळं थोडी काही सांगणार आहे. तर मग अशा वेळेस काय होतं की तुम्ही जे प्रिपरेशन किंवा तुमचा जो प्लॅन बनवलेला आहे तो वर्थवाईल आहे का एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने. त्याच्यानंतर तुम्ही ज्या गोष्टींवर वेटेज देत आहेत ते तेवढं इम्पॉर्टंट आहे का. तुमचे जे स्ट्रेंथ आहे, विकनेसेस आहेत, तुम्हाला जे चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत त्याचं तुम्हाला इमिडिएट सोल्युशन मिळतं आहे का. नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस की सुरुवात कुठून होते की पुस्तक कुठले वाचायचे, पुस्तकसुद्धा कुठले वाचायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही 100 जणांना विचारतात. 100 जणांमधून तुम्हाला काहीतरी 2-4 जण चांगलं सांगतात, त्याच्यात तुम्हाला विश्वास बसतो. ते विश्वास बसल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये विचारतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरसाठी कुठलं घेऊ, त्याच्यानंतर XYZ याच्यासाठी कुठलं घेऊ. ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर अजून कन्फ्युजन होतं, मला प्रिपेअर कसं करायचं, काय करायचं. म्हणजे तुमचं कन्फ्युजन कुठून स्टार्ट होतं, फास्ट सिलेबस अंडरस्टँडिंगपासून सिलेक्शन म्हणजे जे काही आहे मटेरियलचं तिथपर्यंत. तर ते सिलेक्शन केलेलं जे मटेरियल तुम्ही वाचत आहे तर ते आत्मसात करण्यापर्यंत ते जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये काय असतात तर घोळत असतात. अशा वेळेस काय पाहिजे, एक असं काहीतरी तुमच्याकडे ना इझी ॲक्सेस असला पाहिजे. जो इझी ॲक्सेस ट्रस्टवर्दी पर्सन असेल, त्याच्यानंतर तो त्या एक्झामशी रिलेव्हंट असेल, म्हणजे त्या एक्झामच्या संदर्भात त्याने काहीतरी एक्झाम दिलेले असतील, कुठल्या तरी स्टेजपर्यंत तो पोचलेला असेल. त्या इंडस्ट्री म्हणजे आता समजा जर आपण UPSC किंवा MPSCच्या बाबतीमध्ये असेल तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा त्याला अनुभव असला पाहिजे. काही स्टुडंटला त्याने मेंटर केलेलं असलं पाहिजे. त्या फील्डमध्ये त्याची जी अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम तुम्ही त्या व्यक्तीकडे घेऊन गेल्यानंतर काय होतं तर तुमच्याकडे जर समजा 10 ऑप्शन असतील, तर 10 ऑप्शनपैकी तुम्हाला काय करतो, उरलेले जे काही 7-8 ऑप्शन्स आहेत ते वर्थवाईल का नाही आहे ते सांगून 1-2 जे क्वेश्चन्स आहेत, ते 1-2 जे क्वेश्चन्स जे असतील तुमच्याकडे, तर ते 1-2 क्वेश्चन तो तुम्हाला म्हणजे 1-2 जे ऑप्शन्स असतील ते 1-2 ऑप्शन्समधून काय करतात चूज करायला तो तुम्हाला मदत करतो. म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करण्यामध्ये काय करणार आहे, तर तुमचा जो मार्गदर्शक आहे किंवा मेंटर आहे तो इम्पॉर्टंट ठरतो. म्हणून काही वेळेस काय होतं की मार्गदर्शनाचा अभाव जो असतो तो असतो. आणि काही वेळेस काय होतं की एक्झाम म्हणजे सिलेबस एवढा वास्ट आहे, तर प्रत्येक वेळेस ते वाचत असताना आपण कुठे कुठे काय काय लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ते स्वतः सर्व करत असताना काय होतं, आपण काही गोष्टी सुटल्या म्हणजे सोडून नाही देत आपल्याकडनं किंवा कॅन्डिडेटकडून काय होतात त्या गोष्टी सुटतात. आणि अशा गोष्टी सुटतात की त्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे असतात. आणि त्याचं रिलेव्हन्स कधी लक्षात येतं ज्यावेळेस ते स्वतःचं म्हणजे एक्झामची ती स्टेज झाली आणि तिथे जर ते चांगलं परफॉर्म नाही करू शकले तर त्यावेळेस ते स्वतः अनालिसिस करतात. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं जे एज आहे ना हे फार प्रेशियस आहे. ते प्रेशियस असल्यामुळे प्रिपरेशनसाठी 1 वर्ष आणि त्याच्यानंतर अजून बिल्डअप करण्यासाठी 1 वर्ष, हे 2 वर्ष जे असतील ना, हे 2 वर्ष अगदी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, चांगल्या ट्रॅकवर प्रिपेअर करा, क्वालिटी प्रिपरेशन करा, अंडर द राईट डायरेक्शनमध्ये करा. तर तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ना ते सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. पण त्याच्यानंतर तुमचं काय असेल, जर तुमच्याकडनं वर्कआउट झालं तर ठीक, नाही तर तुम्ही अदर ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकतात. आणि अदर एक्सप्लोर करत असताना मग तुम्ही जे प्रिपरेशन करणार ते प्रिपरेशन करा. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो मार्गदर्शन आहे ना ते फार इम्पॉर्टंट होतं. अप्रभावी अभ्यास सामग्री. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस कॅन्डिडेट येतात विचारतात, सर हिस्ट्रीसाठी नोट्स आहेत का, त्याच्यानंतर पॉलिटीसाठी नोट्स आहेत का. लक्षात घ्या मित्रांनो, नोट्स आर इम्पॉर्टंट. जे टॉपर्स आहेत तर टॉपर्स ज्यावेळेस नोट्स काढतात किंवा कुठलं इन्स्टिट्यूट तुम्हाला नोट्स देते तर नोट्स रेफर करायचेच आहेत, 100% करायचे आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही टॉपरचे नोट्स वापरत आहात त्यावेळेस त्याने त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार ते नोट्स काढलेले असतात. त्याच्यामध्ये फक्त कीवर्ड्स असतात, काही इम्पॉर्टंट डाटा असतात आणि त्याची जी बॅक ऑफ द स्टोरी असते त्याच्या डोक्यात लक्षात असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखादा टॉपर जो असेल त्याने जर 3 तासाचा मूवी बघितला असेल आणि त्याच्यामधले कुठले जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्याला वाटते फक्त त्याने त्याची नाव लिहिलेले, पण स्टोरी त्याला माहिती तर तो स्टोरी लिहिणार नाही. तर तुम्हाला तो कॉन्सेप्ट अंडरस्टँड होईलच असं नाही. तर त्याच्यामुळे महत्त्वाचे काय की जे बेसिक बुक्स आहेत म्हणजे NCERT स्टेट बोर्ड हे तुम्ही कव्हर केलेले पाहिजे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे स्टँडर्ड बुक्स आहेत आणि ज्याच्या रिलेव्हन्स मार्केटमध्ये मॅक्सिमम आहे ते पण तुम्ही काय केले पाहिजे, रीड केले पाहिजे. त्याच्यातून स्वतःची अंडरस्टँडिंग डेव्हलप केली गेली पाहिजे आणि स्वतःची अंडरस्टँडिंग डेव्हलप झाल्यानंतर मग रिव्हिजनसाठी तुम्ही नोट्सवर शिफ्ट झालं पाहिजे.
कारण की तुम्ही जर पहिलेच नोट्सपासून सुरुवात केली तर तुमची जी ब्रॉड अंडरस्टँडिंग आहे ती काय होईल, डेव्हलप व्हायला मदत होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जास्तीत जास्त डायमेन्शन क्रिएट करू शकणार नाही किंवा एक इफेक्टिव्ह आन्सर लिहू शकणार नाही. म्हणून डायरेक्टली काय आहे की जी अभ्यास सामग्री आहे ती तुम्ही किती स्टँडर्ड वापरतायत त्याच्यावर तुमचं सिलेक्शन काय होतं ते डिपेंडंट होतं. त्याच्यानंतर उत्तर लेखनाचा सरावाचा अभाव. आता महत्त्वाचं म्हणजे काय, की इनर्शिया असते आणि बरेचसे कॅन्डिडेटचं काय म्हणणं असते किंवा त्यांचं ओपिनियन काय असतं की नाही पहिले अभ्यास करून घेऊ आणि अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे तर मग त्याच्यानंतर काय करू तर लिहू. तर अभ्यास कधीच कंप्लीट होणार नाही मित्रांनो तुमचा. अभ्यास सोबत तुम्हाला रायटिंग येतं, रायटिंग करावं लागेल. मग याचा अर्थ असा आहे का की पहिल्या दिवसापासून तुम्हाला रायटिंग करायची आहे, तर तसं नाही. एक बेसिक मिनिमम लेवल ऑफ कंटेंट किंवा सब्जेक्टची अंडरस्टँडिंग तुमची डेव्हलप झाली तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, एक रायटिंगला सुरुवात करायची. तर रायटिंग तुम्हाला हेल्प काय करणार आहे की तुम्ही जे वाचलेलं आहे ते रिकॉल करून पेपरवर प्रेझेंट करण्यामध्ये मदत करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या रायटिंगमध्ये त्याच्यात तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये काय गॅप्स आहेत तर ते तुम्हाला फाइंड आउट करण्यामध्ये मदत करेल. त्याच्यामुळे आणि ते उत्तरलेखन करत असताना की तुमच्या डोक्यामध्ये स्टँडर्ड उत्तरची संकल्पना काय आहे, तुम्हाला खरंच आन्सर रायटिंगचे जे बेसिक पॅरामीटर्स आहेत ते माहीत आहेत का, त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेलं उत्तर हा एक कॅपेबल कॅन्डिडेट किंवा जो मार्गदर्शक आहे त्याच्यावरकडनं तुम्ही इव्हॅल्युएट करून घेता आहेत का, टॉपरच्या कॉपीज तुम्ही व्यवस्थित बघतायत का, आणि बघत असताना तुमचा टाईम किती कन्झ्युम होतो आहे आणि तुम्हाला कितपत त्या गोष्टी अंडरस्टँड होत आहेत. तर ह्या पण गोष्टीचा काय होतं तर प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव. जसं मी तुम्हाला सांगितलं इट इज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. म्हणजे तुमचं सिलेक्शन फक्त तुमच्या प्रिपरेशनवर नाही तर बाकीच्यांच्या जे प्रिपरेशन किंवा त्यांचं जे म्हणजे आपण म्हणू शकतो प्रेझेंटेशन किंवा त्यांचे स्किल्स किंवा त्यांचे एफर्ट्स आहेत हे त्याच्यावर डिपेंड करतात. म्हणून तर कॉम्पिटिशन काय चालू आहे, कसं चालू आहे, एखादा कॅन्डिडेट म्हणजे मार्गदर्शक तुमच्याकडे असा असला पाहिजे, तो तुम्हाला सांगता आला पाहिजे, अरे नाही मागच्या वेळेस असा क्वेश्चन किंवा असे कॅन्डिडेट्स होते तर आता त्यांनी काय केलेलं तर त्यांच्या प्रिपरेशनमध्ये त्यांच्या एफर्ट्समध्ये वाढ केलेली आहे, तर तुला पण ह्या काय करावं लागेल तर त्याच्यामध्ये भर टाकावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बरेचसे व्हिडिओज बघितलेले असतील. आता राज्यसेवेचा जो पॅटर्न आहे तो UPSC सारखे झालेला आहे आणि UPSC सारखे झाल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं आहे की MPSC UPSC सारखे एवढे कठीण क्वेश्चन विचारणार नाही तर सिम्पल क्वेश्चन विचारतील. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्यावेळेस क्वेश्चन सिम्पल येतो ना त्यावेळेसच कॉम्पिटिशन हाय असते. कारण क्वेश्चन प्रत्येकाला कळतो. दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे कंटेंट असतं. पण मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय ठरतं की जर सगळ्यांना कंटेंट माहिती आहे, सगळ्यांना क्वेश्चन जर आपण काय म्हणतो कळतो आहे, तर तुम्ही डिफरन्स कुठे क्रिएट करणार. आणि जर तुम्ही डिफरन्स क्रिएट करायचा असेल तर महत्त्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम किती क्वालिटी व्हॅल्यू ॲडिशन करणार. आणि तुम्ही जर तेवढं व्हॅल्यू ॲडिशन केलं तर तुम्हाला काय होईल तर चांगले मार्क बाकीच्यांच्या कंपॅरिझनने मिळाले. एखाद्या वेळेस जर असा क्वेश्चन नाही की तो थोडा कॉम्प्लेक्स आहे पण आणि त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनची आवश्यकता आहे आणि तुमचं इंटरप्रिटेशन क्वेश्चनचं बाकीच्यांपेक्षा थोडं बेटर आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने जर आन्सर लिहिलं तर तिथे कंपॅरेटिव्हली जर थोडं जरा डाटा तुम्ही कमी जरी क्वालिटीचा कोट केलेला असेल तरी तो तुम्हाला जास्त मार्क देईल. कारण तुमचं इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी ब्रॉडन आहे. आणि त्यामध्ये त्यांनी UPSCने पहिलेच मेन्शन केलेलं आहे की कॅन्डिडेटची जी जनरल मेंटल ॲबिलिटी आहे तर ती चेक करणार आहे, नॉट द रेंज ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे रेंज ऑफ इन्फॉर्मेशन जे असेल ती चेक करण्यासाठी नाही तर जे ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल ट्रेट्स आहेत तर ते चेक करण्यासाठी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी एक्झाम त्या ठिकाणी ते कंडक्ट करणार आहेत. तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. म्हणून हे स्पर्धात्मक वातावरण जे आहे ती आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय की पाथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम आहे ना तर तुम्हाला काय काय करणार आहे. सगळ्यात लक्षात घ्या मित्रांनो, हा जो प्रोग्राम आहे ना हा याच्यात काही तुम्हाला टीचिंग नाही होणार आहे. म्हणजे सब्जेक्टप्रमाणे काही टीचिंग नाही होणार पण सब्जेक्टचे जे सिलेबस आहेत ना ते सिलेबस कव्हर करायला काय होईल पूर्ण सिलेबस म्हणजे GS1 GS2 GS3 GS4 आणि एसे हे सगळं जे काही याचं जे कंटेंट आहे सिलेबसचा प्रत्येक पॉईंट सब पॉईंट्स आणि त्याच्यामधले आपण काय म्हणू शकतो की सगळे जे इम्प्लिसिट डायमेन्शन्स आहेत हे इम्प्लिसिट डायमेन्शन त्याच्यामध्ये काय होईल तर कव्हर करण्यामध्ये तुम्हाला मदत केलं जाईल. ते कसं ते आता त्याचे मी सगळे तुम्हाला रूपरेषा दाखवतो. म्हणजे संपूर्ण पाठ्यक्रमाचे जे कव्हरेज आहेत ते व्यवस्थित तुमच्याकडनं करून घेतलं जाईल. ते तुम्हाला सांगितलं जाईल कुठे महत्त्वाचं आहे, सिलेबस कसा आहे, सिलेबसचे इंटरप्रिटेशन कसे आहेत, किती डेप्थपर्यंत UPSCने आता प्रत्येक क्वेश्चन विचारले आणि कॅन्डिडेटने त्या ठिकाणी कसं प्रिपेअर केलं पाहिजे, त्याचा उपयोग राज्यसेवेच्या कॅन्डिडेटला पण कसा होईल. या सगळ्या गोष्टींचा काय असणार आहे हे जे महत्त्वाचे स्टँडर्ड बुक्स आहेत त्या स्टँडर्ड बुक्समध्ये काय कव्हर करायला तुम्हाला मदत करेल. आता या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ना NCERTs आणि जे काही स्टेट बोर्ड्स आहेत तर ते कव्हर केलेले असतील. या ठिकाणी मी हे कन्सिडर करून चालतो आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित आणि प्रॅग्मॅटिक वेळापत्रक म्हणजे काय असणार आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये टाईम अलॉट केला जाईल आणि एक्झामच्या रिलेव्हन्सनुसार त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या सब्जेक्टला किती वेळ दिला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमच्याकडनं त्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेतल्या जातील. त्याच्यानंतर नोट्स तयार करण्याचे मार्गदर्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो तुमचं सिलेक्शन तुमचे नोट्सच डिसाईड करतात.
आणि तुमच्या नोट्स म्हणजे काय की किती चांगल्या नोट्स केलेल्या आहेत याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी ॲड होतात. म्हणजे तुमची आन्सर रायटिंग, तुम्ही जे नोट्समध्ये लिहिले ते तुम्ही उतरवू शकतायत का नाही, तुमच्याकडनं टाईम मॅनेजमेंट होतं आहे का नाही, त्या पण गोष्टी तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण महत्त्वाचं काय, फाउंडेशन तुमच्या नोट्स, आणि त्या नोट्स पण कशा, हे जे काही स्टँडर्ड बुक्स तुम्ही रेफर करणार आहेत तर त्याच्या थ्रू, त्याच्यामुळे ते जी प्रिपरेशन आहे किंवा तुमचे नोट्स प्रिपेअर करण्यामध्ये पण तुम्हाला मदत केली जाईल. त्याच्यानंतर नियमित मूल्यांकन म्हणजे पिरियडिक इव्हॅल्युएशन तुमचं केलं जाईल. मेंटरसोबत तुमचं वीकली जे असणार आहे ते ग्रुप डिस्कशन पण असेल, आणि त्याच्यानंतर 1 to 1 तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मेंटरला ऑफिशियल टायमिंग म्हणजे माझ्याशी डायरेक्टली 1 to 1 काय करू शकतात, तर तुम्ही वैयक्तिक जसं म्हटलेलं मार्गदर्शन ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर निबंध लेखन सराव. आता निबंध आपण याच्यामध्ये एसे पण कव्हर केलेला आहे, जेणेकरून काय होणार आहे की जे वीकेंड्स असतील त्या वीकेंड्सवर आपण काय टाकणार आहे, तर एसे टाकणार आहे. पहिले एसेचा बेसिक अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजे, आणि जसं तसं तुम्ही GS पेपर कव्हर करत आहात, तुमचं कंटेंट डेव्हलप होते, तुम्ही करंट अफेअर्स करताय, तर त्याच्या सायमल्टेनियसलीच एसेसाठी सुद्धा काय आहे, तर तुम्ही कंटेंट कसं डेव्हलप केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 2025 आणि 2026साठी परीक्षेसाठी रणनीती सत्र आहे. म्हणजे आता स्ट्रॅटेजी सेशन्स जे असतील ते असतील, म्हणजे जे 2025साठी अपिअर होत आहेत तर त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार, 2026साठी जे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. तर त्याच्यामध्ये मग प्रिपरेशन करत असताना मग मेन्सच्या कंटेक्समध्ये, प्रिलिम्सच्या कंटेक्समध्ये ते सुद्धा होणार आहे. मॅक्सिमम आपला फोकस कशावर मित्रांनो, मुख्य परीक्षेवर केंद्रित मार्गदर्शन. आता मुख्य परीक्षेवर केंद्रित जे मार्गदर्शनचं आहे, आपण जर मेन्स जर कव्हर केला आणि मेन्स स्पेसिफिक जे सगळे सब्जेक्ट जर आपण व्यवस्थित कव्हर केले तर तुमचा प्रिलियमचा जो सिलेबस आहे तो सगळा कव्हर होतो. फक्त MPSC राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जनरल सायन्स आहे तो पार्ट उरतो, आणि तो जनरल सायन्स पार्ट तो नंतर तुम्ही प्रिलिम्स फेजमध्ये करू शकतात. त्याच्यानंतर काय होतं की मग स्टँडर्ड सोर्सेस जर तुम्ही व्यवस्थित केलेले असले तर प्रिलिम्सचा जो फेज तुमचा स्टार्ट होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय चेंज करायचं आहे, तर अप्रोच चेंज करायचं आहे. म्हणजे सब्जेक्टिव्ह म्हणजे आन्सर रायटिंग पॅटर्नवरून तुम्हाला MCQ बेस जे काही प्रिपरेशन मोड आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टिल्ट करायचं आहे. पण कंटेंट जे असणार आहे किंवा तुमचं जे सिलेबस तुम्ही ज्या सोर्सेसमधून कव्हर करणार ते तर सेमच राहणार आहेत. त्याच्यानंतर क्वालिटी नोट्स प्रिपेअर करण्यामध्ये तुम्हाला मदत केली जाईल. एक्सपेक्टेड आउटकम हिंट्स. आता याच्यामध्ये काय आहे की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सिलेबस रीड कराल तर सिलेबस रीड केल्यानंतर तुम्हाला काय महत्त्वाचं की तो समजलं पाहिजे. आता लक्षात घ्या, आता आपण पहिले तुम्हाला एक एक आपला जो कॉम्पोनंट पार्ट्स आहेत तर ते आपण बघू. ते बघितल्यानंतर आपण हे जे काही ब्राउचर आहे त्या ब्राउचरकडे येऊ. आता तो आपल्याला MPSCचा सिलेबस माहिती आहे. हा जो MPSCचा सिलेबस आहे याच्यामध्ये एसे, GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल याचं सगळं दिलेलं आहे. मग ती मराठी असेल किंवा इंग्लिशमध्ये असेल. हाच सिलेबस कशासाठी आहे, तर UPSCसाठी सुद्धा आहे. मग आता महत्त्वाचं काय मित्रांनो की पहिले सिलेबस अंडरस्टँड करून घेणे गरजेचं आहे. मग आता सिलेबस जर अंडरस्टँड आपण करून घेत आहात तर मग आता समजा जर आपण पॉलिटीचा पहिला पार्ट घेतला की ही जी पहिली लाईन आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, इव्होल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर. आता ही सगळी जी लाईन आहे ही काय दिलेली आहेत, ही सिलेबसचा पार्ट दिलेला आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं काही मिनिंग आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. ॲक्च्युली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याचे फीचर्स, मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स म्हणजे एक तर हिस्टॉरिकल म्हणजे काय, त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड अंडरस्टँड. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं इव्हॉल्व होत गेलेलं आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडपासून ते आतापर्यंत, त्याचे जे महत्त्वाचे फीचर्स आहेत ते कुठले आहेत, आतापर्यंत जे महत्त्वाचे झालेले अमेंडमेंट्स आहेत ते कुठले आहेत, मग सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आहेत, महत्त्वाचे जे काही त्याच्यामधले कलम्स आहेत किंवा जे प्रोव्हिजन्स आहेत ते, आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, ती बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कुठली आहे. तर हे जे काही झालं हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले पॉईंट्स. आता याच्यामध्ये काय आहे, बरेचसे इम्प्लिसिट पॉईंट्स आहेत, म्हणजे बरेचसे पॉईंट्स आहेत. तर तुम्हाला हे इम्प्लिसिट पॉईंट अंडरस्टँड करून देण्यामध्ये काय जाईल, सिलेबसचं डिकोडिंग केलं जाईल. व्हिडिओ पण त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सब्जेक्टचं ओरिएंटेशन डिस्कस करण्यासाठी व्हिडिओ पण असेल, आणि तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला एक PDF पण दिली जाईल. मग ती PDF कशी असणार आहे, ती दोघी इंग्लिश आणि मराठीमध्ये दोघींमध्ये असणार आहे मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आता ही जी पॉलिटी आहे ना, जस्ट अ मिनिट, एक्सपेक्टेड आउटकम पॉलिटी हां लक्षात घ्या. आता आपण मराठीचं बघू, अशी इंग्लिशची पण PDF आहे. ती ओपन नाही झाली वाटते, ठीक आहे चला नंतर येऊ त्याच्यावर आपण, काही इश्यू नाही. आता हा जो सिलेबसचा पॉईंट आहे ना, जसं भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना. आता या अभ्यासाचं डिकोडिंग म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एकदा अभ्यास व्यवस्थित अगोदर सगळे 4 पेपर्स वाचून घेतला, त्याच्यामधले सगळे जे काही कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्सचं अंडरस्टँडिंग घेऊन घेतलं, त्याच्यानंतर काय आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आपण काय केलेलं आहे तर प्रोव्हाइड पण केलेले आहेत मित्रांनो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर
जस्ट मिनिट, हे PDF जरा हिअर अँड दिअर होत आहेत. तर एक्सपेक्टेड आउटकम्स, जस्ट मिनिट. आता जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर UPSCचे, पण ते पण आपण काय करणे तर अभ्यासणे आवश्यक आहे. आता हे अभ्यासात असताना आपलं जे साईट आहे त्या साईटवर काय दिलेलं आहे, हे पॉलिटीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. आणि ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ना हे तुम्ही बघणं अगदी आवश्यक आहे. मग आता हे तुम्हाला कुठे भेटू शकतात, आपल्या साईटवर जात आणि आपल्या साईटवर गेल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला काय मिळणार आहे, UPSCचे जे आहे ना ते UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील. मग आता याच्यामध्ये काय आहे, तुमचा हा GS2चा पेपर, मग हा जो GS2चा पेपर आहे ना समजा, मग याच्यामध्ये काय करायचं आहे, हा तुम्हाला हा व्यवस्थित रीड करायचा आहे. हा रीड करत असताना याचे आतापर्यंत कुठकुठले थीम्स विचारले गेलेले आहेत. म्हणजे मी काय केलेलं आहे, सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत आणि त्याच्यामधले जे सब टॉपिक्स आहेत त्याच्यानुसार आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्लासिफाय केलेले आहेत आणि त्याचं जे इंग्लिश आहे ते इंग्लिशबरोबरच कशात काय केलेलं आहे तर मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे. म्हणजे जे मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे ना मित्रांनो, ते पण तुम्ही काय करणे एक अंडरस्टँड करून घेणे महत्त्वाचं आहे. मग आता हे अंडरस्टँड करत असताना म्हणजे तुम्ही पहिले सिलेबस स्वतः वाचून घेतला, त्याच्यातले सगळे कीवर्ड्स जे असतील त्याची डेफिनेशन अंडरस्टँड करून घेतली, ती स्टँडर्ड डेफिनेशन. त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले. मग आता याच्यानंतर तुम्ही स्टँडर्ड बुकला जे आहे ते रेफर करतायत. मग त्या स्टँडर्ड बुकला रेफर करत असताना सुरुवातीला काय होईल तुम्हाला की जे मटेरियल सिलेक्शन आहे त्या मटेरियल सिलेक्शन करण्यासाठी मदत केलं जाईल. मग मटेरियल सिलेक्शन करत असताना म्हणजे काय की तुम्ही कुठलं मटेरियल यूज करता, त्याच्यानंतर जर तुम्ही स्टँडर्ड मटेरियल यूज करत असताय तर वेल अँड गुड. आणि जर समजा तुमचं मटेरियल हे स्टँडर्ड नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मदत केली जाईल की तुम्ही कुठले जे काही मटेरियल आहे ते कसं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता M. लक्ष्मीकांत जे ते पॉलिसीसाठी काय कन्सिडर केलं जातं, स्टँडर्ड बुक कन्सिडर केलं जातं. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं मेन्शन करून देईल की हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स हा पॉईंट जो आहे हा पॉईंट कव्हर करत असताना मग M. लक्ष्मीकांतच्या कुठल्या चॅप्टरमधून केलं गेलं पाहिजे. मग इव्होल्युशन आहे, इव्होल्युशन करत असताना कुठल्या चॅप्टरमधून कव्हर केलं गेलं पाहिजे. फीचर्स आहेत, मग त्याचे फीचर्स काय आहेत. अमेंडमेंट आहे, मग अमेंडमेंटसाठी कुठलं चॅप्टर यूज केलं गेलं पाहिजे. सिग्निफिकंट प्रोव्हिजन आहे, तर सिग्निफिकंट प्रोव्हिजनसाठी कुठलं आहे. मग बेसिक स्ट्रक्चर आहे, मग बेसिक स्ट्रक्चरसाठी कुठलं चॅप्टर आहे. असं जे काही तर प्रत्येक सिलेबसचा जो पॉईंट आहे ना तर प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटसाठी काय केलं जाईल, तुम्हाला गाईड केलं जाईल की सिलेबसमध्ये दिलेले जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही म्हणजे तुम्ही जे स्टँडर्ड मटेरियल सिलेक्ट करणार आहात की तुम्हाला मी सजेस्ट करतो त्याच्यामधून ते कसं कव्हर करायचं. आता एकदा तुमचं काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले, त्याच्यानंतर सिलेबस झाला, त्याच्यानंतर काय मटेरियल सिलेक्शन झालं. आता मटेरियल सिलेक्शन झाल्यानंतर महत्त्वाचं काय आहे की त्याला रेफर करायचं. मग आता रेफर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, तुम्हाला त्याची जे ब्रॉडर अंडरस्टँडिंग आहे ना हे ब्रॉडर अंडरस्टँडिंग असली पाहिजे. मग ब्रॉडर अंडरस्टँडिंग असल्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की त्याच्यामधले जे आउटकम्स आहेत हे आउटकम काय असू शकतात. मग हे आउटकम्समध्ये जर बघितलं आपण तर मग म्हणजे सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत सिलेबसचे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत तर समजून घ्यायचे आहेत. ते सिलेबसचे पॉईंट समजून घेण्यासाठी तुम्हाला एक PDF दिलेली आहे, आय थिंक जस्ट अ मिनिट. पॉलिटी एक्सपेक्टेड आउटकम्स याच्यासोबतच बऱ्याच गोष्टी काय होत आहेत. आता आपलं याचं काम झालेलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला काय करू आपण तर क्लोज करूया. आता हे क्लोज केल्यानंतर महत्त्वाचं काय की याचे जे पॉईंट्स आहे, जस्ट अ मिनिट कॅन्डिडेट्स, मी दुसरे PDF ओपन करतो जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल. आपण जे डिस्कस करणार आहोत ते सिलेबस डिकोडिंग आणि सिलेबस डिकोडिंग. आता जे सिलेबस डिकोडिंग आहे मित्रांनो हे लक्षात घ्या. मग पॉलिटी सिलेबस डिकोडिंग, मग हा जो सिलेबस आहे ना हा सिलेबस तुम्हाला डिकोड करून दिला आहे. मग आता समजा हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स आहे, मग हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्समध्ये जे एन्शियंट अँड मेडिवल पिरियड आहे, मग एन्शियंट मेडिवल पिरियडमध्ये समजा तर आपल्याला इव्होल्युशन लक्षात घ्यायचं किंवा हिस्टॉरिकल अंडरपिनिंग लक्षात घ्यायचं आहे तर सभा समिती विधाता इन वैदिक एरा, त्याच्यानंतर रिपब्लिक्स अँड मोनार्कीज स्टेट जे असतील, इन्फ्लुएन्स ऑफ अर्थशास्त्र मनुस्मृती ऑन एन्शियंट पॉलिटी, इस्लामिक सल्तनत अँड देअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस, इन्फ्लुएन्स ऑफ शेरशाह सुरीन ॲडमिनिस्ट्रेशन, मुघल ॲडमिनिस्ट्रेशन एटसेट्रा. आता हे तुम्हाला रीड करायचं आहे का नाही, ज्यावेळेस तुम्ही एन्शियंट इंडिया रीड करत असणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त हे पॉईंट बॅक ऑफ द माइंड ठेवायचे आहेत की समजा एखाद्या वेळेस चुकून जर क्वेश्चन आला, कारण पॉलिटीच्या याच्यामध्ये एवढा हिस्टॉरिकल येणार नाही आणि आला तरी तुम्ही एवढं हिस्टॉरिकल जाणे गरजेचं नाही. पण ॲक्च्युली तुम्हाला एक
एन्शंट मेडिवलमधला जो डिफरन्स आहे तो लक्षात असला पाहिजे, म्हणून तो तुम्हाला काय हे दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर कॉलोनियल पिरियडमध्ये काय आहे, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स आहेत ती कशी होते. मग रेग्युलेटिंग ॲक्टपासून असेल तर इंडियाज इंडिपेंडन्स ॲक्ट आहे हा तिथपर्यंत आहे. मग काय करणार आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचं कंटेंट वाचणार आहे तर तो सिलेबसमधला जो प्रत्येक पॉईंट आहे, म्हणजे समजा हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स आहेत, तर हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्समध्ये हे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स येतील. मग तुम्हाला हे डायमेन्शन्स काय करायचे आहेत ते वाचायचे आहेत. मग सिमिलरली तसंच मग इव्होल्यूशन कसं झालेलं आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे कंपोजिशन काय होते किंवा फंक्शन काय होते, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे काही जवाहरलाल नेहरूंनी रन केलेलं होतं ते काय होतं एक्सेट्रा. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रेझेस जे काही फेजेस आहेत ते कुठल्या फेजेसमध्ये केलेलं होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे डायमेन्शन किंवा महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहे त्याचा त्याच्यावर काय इन्फ्लुएन्स होतं. त्याच्यानंतर मग कॉन्स्टिट्यूशन जे इव्हॉल्व होतं आहे तर मग सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे जजमेंट्स आहेत हे त्याच्यावर कसे इम्पॅक्ट करत आहेत हे महत्त्वाचं आहे. हे झालं इव्होल्युशन ऑफ काय म्हणू शकतो आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग हे काय आहे, हे तुम्हाला एक्झॉस्टिव्ह नाही पण एक डायरेक्टिव्ह लिस्ट दिलेली आहे. या डायरेक्टिव्ह लिस्टमध्ये अजून काही पॉईंट्स पण याच्यामध्ये ॲड होतील, पण ॲक्च्युली हे तुम्हाला जे तुमची थिंकिंग आहे ना ही थिंकिंग राईट डायरेक्शनमध्ये टर्न करण्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे तर मदत करणार आहे. मग हे फीचर्समध्ये काय दिलेले आहेत, हे असल्या पद्धतीचे फीचर्स काय असले पाहिजे तर तुम्हाला प्रिपेअर्ड करायचे आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे, मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसेस, मग त्याच्या मेथड्स कुठले आहे. रोल ऑफ पार्लमेंट इन अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन, मग पार्लमेंट कसं अमेंड करू शकतो, त्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय होऊ शकतात. ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ अमेंडमेंट्स, मग अमेंडमेंटचं ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतात किंवा नाही. त्याच्यानंतर म्हणजे महत्त्वाचे जे अमेंडमेंट्स झालेले आहेत त्या महत्त्वाच्या अमेंडमेंट्स कुठल्या आहेत आणि आता रिसेंटमध्ये पण झालेले जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहेत ते कुठले आहेत. त्याच्यानंतर कॉन्ट्रोवर्शियल अँड लँडमार्क अमेंडमेंट्स, म्हणजे आतापर्यंत अशा ज्या काही आपण म्हणू शकतो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेले आहेत का, त्याच्यामध्ये काय आहे तर काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली आहे. मग त्या ज्या असेल त्या पण माहीत असणे आवश्यक आहे. मग सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सगळ्याच गोष्टींमध्ये ते काही सिग्निफिकंट गोष्टी तुम्हाला विचारू शकतात, पण एक हे तुम्हाला डायरेक्टिव्ह जे काही लिस्ट आहे ही डायरेक्टिव्ह लिस्ट तुम्हाला काय दिलेली आहे ते इथे दिलेली आहे. मग बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनचं फार इंट्रोडक्शन आणि इव्होल्युशनपासून ते कॉम्पोनंट्स ऑफ द बेसिक स्ट्रक्चर असतील. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये. मग सिलेबस झाला दुसरा पॉईंट, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स, इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. मग सिलेबसचा पॉईंट झाला. मग सिलेबसमध्ये पुन्हा याला काय केलं आहे, पहिल्या पॉईंटला जसं डिकोड केलं आहे ना तसं पूर्ण याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला डायरेक्टिव्ह लिस्ट दिलेली. ही डायरेक्टिव्ह लिस्ट काय करायची, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कंटेंट वाचणार त्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला काय करायचं ते रीड करायचं. हे वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय होईल तर स्ट्रक्चर क्रिएट होईल आणि त्या स्ट्रक्चरमध्ये तुमचं जे कंटेंट ना ते कंटेंट त्या ठिकाणी काय करायला तुम्हाला जे फिट आहे ते फिट करायला मदत होईल. मग फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन, मग डिफेन्स अँड नॅशनल सिक्युरिटी, मग फॉरेन अफेअर्स असेल, इकॉनॉमिक अँड फायनान्शियल पॉलिसीज असतील, कम्युनिकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एज्युकेशन अँड हेल्थ असेल आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून भरपूर फंक्शन्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक्झॉस्टिव्ह लिस्ट नाही पण एक डायरेक्टिव्ह लिस्ट आहे जी तुम्हाला थिंकिंग एक राईट डायरेक्शनमध्ये थिंक करण्याला तुम्हाला काय करणार आहे तर मदत करणार. फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द स्टेट्स, मग स्टेटच्या फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत काय नाहीत याच्यामध्ये. इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर, मग सेंटर स्टेट रिलेशन त्याच्यामध्ये कसं आलं, इंटरस्टेट रिलेशन कसं आलं, फिजिकल फेडरलिझम कसं आलं, पॉलिटिकल चॅलेंजेस काय आहे, ज्युडिशियल इंटरव्हेन्शन केल्यावर काय प्रॉब्लेम होतात, इमर्जिंग चॅलेंजेस काय आहे. त्याच्यानंतर इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंडियन फेडरलिझम कसं इव्हॉल्व झालेलं आहे. मग फार कॉलोनियल पिरियडपासून ते आतापर्यंतची जी काय डेव्हलपमेंट ही कशी झालेली आहे. आता रिसेंट डेव्हलपमेंट्स काय झालेले आहेत का ज्याचा इम्पॅक्ट फेडरलिझमवर होईल. मग इम्पॅक्ट ऑफ कोलिजन गव्हर्नमेंट ऑन फेडरल स्ट्रक्चर, नीती आयोग आहे, इमर्जन्स ऑफ असिमेट्रिक फेडरलिझम म्हणजे काय आहे, ठीक आहे. LPG रिफॉर्मचा इम्पॅक्ट काय झालेला आहे फेडरलिझमवर. मग केस स्टडीज जे असतील, ॲनालिसिस ऑफ स्पेसिफिक स्टेट सेंटर कन्फ्लिक्ट, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, मग यांच्यामध्ये जे काही कन्फ्लिक्ट झालेले आहेत ते स्टडी करणे गरजेचं आहे. इम्पॅक्ट ऑफ GST ऑन स्पेसिफिक स्टेट्स, म्हणजे काही समजा आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये बघतोय तर मग GSTचा महाराष्ट्रावर कसा इम्पॅक्ट झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तोही लक्षात घेईल. रोल ऑफ रिजनल पार्टीज इन फेडरल पॉलिटिक्स जर बघितलं फॉर एक्झाम्पल कोलिजन एरियावर फेडरलिझमवर याचा इम्पॅक्ट कसा होता. मग पुन्हा काय कंपॅरेटिव्ह फेडरलिझम, मग कंपॅरिझन विथ अदर फेडरल सिस्टम. मग USची जी फेडरलिझम आहे, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड यांच्यासोबत जे इंडियाचं फेडरलिझम आहे याचं कंपॅरिझन केलं तर कसं आहे, ग्लोबल ट्रेंड्समध्ये फेडरलिझमचे कसे आहे. म्हणजे हे जे डायमेन्शन तुम्ही जे एक्स्ट्राचे डायमेन्शन तुमच्या आन्सरमध्ये ॲड केले ना तर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगले मार्क मिळतील. सिमिलरली सिलेबसचा प्रत्येक पॉईंट जे असेल म्हणजे GS1 पासून GS4 इन्क्लुडिंग एसे प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक पॉईंटमधल्या सब पॉईंट्स आहेत त्याची लिस्टिंग काय केलेली आहे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी हे दोघींमध्ये प्रोव्हाइड केले जाईल. हे सिमिलरली काय केलेलं आहे हे मराठीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे कॅन्डिडेट मराठीमधून करू इच्छितात ना सॉरी
तर ते काय करतात, तर ते पण काय करणार आहेत, तर मराठीमधून ते रीड करायचं आणि रीड केल्यानंतर तुम्हाला तुमचं आपलं जो सोर्स सिलेक्ट केलेला आहे त्या सोर्सवर तुम्ही जाणार आहे. आता सोर्सवर पण सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही रीड करणार आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण 3 रीडिंग ठेवलेल्या आहेत. 3 रीडिंग म्हणजे काय, जे पहिली रीडिंग, पहिल्या रीडिंगनंतर तुम्हाला जो थोडा रिलेटिव्हली जास्त वेळ लागेल, त्याच्यानंतर दुसरी रीडिंग झाल्यानंतर तिसरी रीडिंग आणि तिसरी रीडिंगसोबत तुमचे नोट्स मेकिंग होतील. आता या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, त्याचे सगळं डायरेक्शन देण्यासाठी तुम्हाला अप्रोच व्हिडिओज दिले जातील आणि तिथे जिथेही तुम्हाला प्रॉब्लेम येईल तर तुम्ही माझ्याशी किंवा मेंटरशी, आपले जे मेंटर्स असणार आहे त्यांच्याशी 1 to 1 तुम्ही डिस्कस करू शकणार. मग आता याच्यासोबत तुम्हाला काय दिलेलं आहे, तर सिलेबसचा प्रत्येक पॉईंट आहे ना, त्या प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर एक्सपेक्टेड आउटकम्स दिलेले आहेत. मग हे जे एक्सपेक्टेड आउटकम्स आहेत ना मित्रांनो, हे एक्सपेक्टेड आउटकम्स म्हणजे काय, काही क्वेश्चन्स फॉर्म्युलेट करून दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहेत, तर रीड करत असताना त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता फॉर एक्झाम्पल ती पण PDF मी 1 मिनिट ओपन करतो एक्सपेक्टेड आउटकम्सची. पॉलिटी एक्सपेक्टेड आउटकम्स मराठी, येस. आता हे जे पॉलिटी एक्सपेक्टेड आउटकम्स आहेत ना, मग आता सिलेबसचा जो पॉईंट आहे ना, सिलेबसचा जो पॉईंट दिलेला आहे त्याच्याच प्रत्येक सब पॉईंट्सवर तुम्हाला काही 3 ते 5 क्वेश्चन किंवा त्याच्यापेक्षा काही जास्त क्वेश्चन, याच्यावर काही फिक्स नाही आहे, पण त्याचा वेटेज किती आहे त्यानुसार त्याच्यावर काही क्वेश्चन दिले जातील तुम्हाला, प्रॅक्टिस क्वेश्चन दिले जातील. हे प्रॅक्टिस क्वेश्चन काय करायचे तुम्हाला, तर हे पहिली रीडिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, तर हे बघायचे आहेत आणि डोक्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर अनालिसिस करायचं आहे की तुम्ही याचे काही आन्सर देऊ शकतात का. आता फॉर एक्झाम्पल हिस्टॉरिकल अंडरबिनिंग्स म्हणजे पहिले तुम्ही सिलेबस अंडरस्टँड करून घेतला, त्याच्यानंतर जे काही तुम्हाला डिटेल सिलेबस आहे तो बघितला, त्याच्यानंतर तुम्ही हिस्टॉरिकल अंडरपिनिंग हे चॅप्टर आहे हे जर तुम्ही एम लक्ष्मीकांतमधून वाचतात आणि ते वाचल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही याच्यावर याल, जसं आपलं स्वाध्याय असतो ना त्या पद्धतीने. मग अनालाइज द इम्पॅक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ऑन द फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फ्रेमिंगमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आहे, याने कसं इन्फ्लुएन्स केलेलं आहे, मग दोघी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स असतील ते मग तुम्हाला अनालाइज करायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित रीड केलेलं असेल तर याचे पॉईंट्स तुमच्या डोक्यात जनरेट होतील आणि हे जर नाही केलेलं असेल तर मग तुम्ही काय करायचं, तो पुन्हा क्वेश्चन तिथे जायचा आहे आणि तो पुन्हा क्वेश्चनला म्हणजे तो जो कंटेंट आहे त्याला रिव्हिजिट करायचं आहे आणि रिव्हिजिट करत असताना डोक्यात लक्षात ठेवायचं आहे की असा जर क्वेश्चन आला तर असा क्वेश्चन आल्यानंतर मी जे कंटेंट वाचणार आहे तर त्याच्यामध्ये ह्या क्वेश्चनशी रिलेव्हंट असणाऱ्या आन्सरचे पॉईंट कुठले असतील. इंट्रोडक्शनपासून ते कन्क्लुजनपर्यंत ते तुम्हाला समजवलं जाईल की आन्सरमध्ये कुठले बॉडी असतात, काय म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन असतात, त्याच्यात पॉईंट कशी लिहायचे, काय लिहायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे कंटेंट आहे ते कंटेंटमधून जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट कराल आणि ती जी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट कराल ती तुम्हाला ॲक्टिव्ह रिडिंग म्हटली जाते आणि ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी मदत करेल. मग सिमिलरली तसं असे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स तुम्हाला काय दिले जातील आणि याच्यावरचे जे हिंट्स आहेत या हिंट्स तुम्हाला दिले जातील. आता हे जे पॉलिटिक्स आहे ना, याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे दोघांमध्ये जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स या ठिकाणी काय केले जातील, तुम्हाला दिले जातील आणि जे फार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याचे काय दिले जाईल तुम्हाला, तर हिंट्स दिले जातील. मग आता हे जे एक्सपेक्टेड आउटकम्स आहेत ना, मग जसं मी तुम्हाला म्हटलं की इम्पॅक्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ऑन द फ्रेमिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता हे जे काही एक्सपेक्टेड आउटकम हिंट्स आहे ना, याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन ह्या फॉर्मॅटने नाही जाणार आहे. आपण फक्त जे महत्त्वाचं कंटेंट आहे त्याच्या स्पेसिफिकच काय देणार आहे तुम्हाला, तर पॉईंट देणार आहेत किंवा कंटेंट देणार आहे. हे हिंट्स आहेत, या हिंट्स तुम्हाला काय मदत करतील की हे अशा पद्धतीनेच क्वेश्चन आल्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही पॉईंट्स आहेत किंवा कंटेंट आहे हे कंटेंट कसं लक्षात असलं पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला काय करणार मित्रांनो मदत, एक म्हणजे तुमचा जो अंडरस्टँडिंग आहे ती ब्रॉडन करेल आणि ब्रॉडन केल्यानंतर तुमचे जे आन्सर रायटिंगमध्ये रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आल्यानंतर तुमचं जे आन्सर रेडीमेड करून ठेवण्याचं जे काम आहे ते रेडीमेड करून ठेवण्याचं काम हे करेल आणि मग नोट्स मेकिंगमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरतील. हे इम्पॉर्टंट ठरत असताना आपण असेच क्वेश्चन देणार आहे की जे UPSC आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि विचारलेले गेलेले क्वेश्चन्सवर बेसिसवर आपण क्वेश्चन देणार आहे आणि इम्पॉर्टंट थीमवरच क्वेश्चन देणार आहे आणि हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत याच्या बेसिस हे आणि सिलेबसचा जो पॉईंट आहे तो याला कॉम्बाईन करून तुम्हाला काय करणार आहे, नोट्स प्रिपरेशन करायचं आहे. नोट्स प्रिपरेशन पण करत असताना हे फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी दिलं जाईल, हे तुम्ही डाउनलोड नाही करू शकणार पण तुम्ही रीड करू शकाल प्रत्येक वेळेस तुमच्या म्हणजे आपलं जे ॲप आहे त्या ॲपमधून तुम्ही जर कोर्स परचेस केल्यानंतर याचा तुम्हाला नेहमी काय असणार आहे तर ॲसेस असणार आहे, पण तुम्ही डाउनलोड नाही करू शकणार आहे आणि डाउनलोड तुम्हाला करायचं नाही कारण तुम्ही जर जास्तच मटेरियल जमा केलं तर त्याचा काही फायदा नाही. मग हे झाल्यानंतर काय करायचं आहे, हाच क्वेश्चन तुम्हाला इंटरनेटवर जायचं आणि इंटरनेटवर गेल्यानंतर सर्च करायचं याच्याशी रिलेटेड कंटेंट आणि जो पॉईंट बुकमध्ये नसेल त्याच्यानंतर याच्यामध्ये नसेल तो तुमच्या नोट्समध्ये टाकायचा. म्हणजे तुमचं जे व्हॅल्यू एडिशन आहे कंटेंट वाईज ते व्हॅल्यू एडिशन पण काय चालू आहे त्याच्यामध्ये चालू आहेत. सिमिलरली मग दुसरा जो क्वेश्चन होता इव्होल्युशन ऑफ द इव्हॅल्युएशन ऑफ द कॅबिनेट मिशन प्लॅन अँड इट्स रोल इन द फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर त्याचा जे काही आहे कॅबिनेट मिशन प्लॅन आणि त्याचा रोल कसं त्याचं फॉर्मेशनमध्ये कसा त्याचा रोल होता, प्रोज अँड कॉन्स त्याचे काय आहे ते या ठिकाणी दिलेले आहे.
सिमिलरली काय दिलेलं आहे, एक्सपेक्टेड आउटकम्स जसं इंग्लिशमध्ये दिलेलं तेच तुम्हाला काय दिलं जाईल तर मराठीमधून. जे कॅन्डिडेट इंग्लिशमधून प्रिपेअर करतात त्यांनी इंग्लिशमधून करा, वाचा. जे कॅन्डिडेट मराठीमधून करतात तर मराठीतून पण करा. हे करत असताना, रेफर करत असताना काय होईल, तुमचं कंटेंट पण बिल्ड होतोय, तुमचा कॉन्सेप्ट पण क्रिएट होतोय, तुमचे जे सोर्सेस आहेत तुम्ही सोर्सेस इफेक्टिव्हली वाचतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचे आन्सर कसे लिहिले गेले पाहिजे, पॉईंट्स कसे फॉर्म केले गेले पाहिजे, त्यासाठी पण तुम्हाला काय होते या ठिकाणी मदत होते. म्हणजे लक्षात घ्या, 2 पार्ट विचारलेत ना क्वेश्चनचे, 2 पार्टमध्ये आन्सर डिवाईड केलेला आहे. त्याच्यानंतर कीवर्ड आहे, कीवर्डला एक्सप्लेन केलेलं आहे, आणि एक्सप्लेन करून त्याला सबस्टॅन्शिएट आर्टिकलने दिलेलं आहे. हे कॉम्बिनेशन तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कळेल तुमचं ब्रेन आहे, तुम्ही ब्रेनला जसं ट्रेन कराल त्याच पद्धतीने तो काय करणार आहे तर वर्क करणार आहे. मग हे झालं एक्सपेक्टेड आउटकम्स. मग हे झालं असं सिलेबसच्या प्रत्येक पॉईंट्सवर राहील, पॉईंट्सच्या प्रत्येक सब पॉईंट्सवर राहील. हे सब पॉईंट्स हे झाले. समजा मग तुम्ही पॉलिटी कव्हर केला, मग पॉलिटी कव्हर केल्यानंतर याच्यासाठी तुम्हाला काय राहील तर सेक्शनल टेस्ट आहेत. मग या सेक्शनल टेस्टमध्ये काय राहील की तुमचे 10 क्वेश्चन्स असतील, आणि पॉलिटीसाठी तुम्हाला 2 दिले. त्याच्यामध्ये पॉलिटी म्हणजे काय, मी GS2 मधल्या पॉलिटी डिस्कस, म्हणजे आपण फक्त पॉलिटी कंटेंटबद्दल बोलतोय, ज्याचा ओरल्या प्रिलिम्स आणि मेन्सवर होतोय. त्याच्यानंतर गव्हर्नन्स असेल, सोशल जस्टिस असेल, IR असतील, याच्यासाठी जे काय आहे तर त्याच्यासाठी वेगळे टेस्ट असणार आहे. म्हणजे पॉलिटी असतील ना, पॉलिटीसाठी 2 टेस्ट असतील. त्याच्यानंतर सॅम्पल टेस्ट, त्याला आपण हाफ लेंथ टेस्ट पण म्हणतो. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतील, 5 क्वेश्चन जे असतील ते 10-10 मार्काला, आणि उरलेले जे 5 क्वेश्चन्स असतील ते 15-15 मार्काला असतील. सॉरी, म्हणजे 1 ते 5 हे 10-10 मार्काला असतील, आणि 6 ते 10 जे असतील ते 15-15ला असतील. आता याचा पर्पज काय मित्रांनो, तुम्ही 3 रीडिंग केला, नोट्स प्रिपेअर केले, ठीक आहे. आता हे केल्यानंतर तुमचं क्वालिटी कंटेंट डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. याच्यावर मग आता काय करायचं, तुम्हाला याला टेस्ट करायचं आहे. मग टेस्ट कसं करायचं आहे, एक्झामिनेशन एन्व्हायरमेंटमध्ये करायचं आहे. मग ही जी आपली आहे तर क्वेश्चन कम आन्सर बुकलेट आहे. क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असं असेल तुम्हाला. हे तुमचे जे तुम्ही कोर्स परचेस कराल तर त्यावेळेस तुम्हाला तिथे काय केलं जाईल, हे प्रोव्हाइड केलं जाईल. हे प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला काय, तुमचा एकदा आपले डेट नंतर, म्हणजे समजा पॉलिटीला 30 दिवस लागतील, तर मग ज्यावेळेस आपण 16 तारखेला प्रोग्राम स्टार्ट करतो, तर 16 तारखेनंतर जर आपण म्हणजे पुढच्या महिन्यात बघितलं तर ऑक्टोबरच्या 15-16पर्यंत ही टेस्ट रिलीज होईल. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने कधी देऊ शकतात. मग ही दिल्यानंतर काय आहे, आता याचं तुम्हाला क्वेश्चन कम आन्सर बुकलेट जे आहे ते क्वेश्चन कम आन्सर बुकलेट या पद्धतीचं असेल. हे फक्त तुम्हाला सॅम्पल पॉईंट तो सॅम्पल पॉईंट दिलेला आहे. म्हणजे 10 मार्कासाठी 2 पेजेस सोडलेले असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही 15 मार्कासाठी असतील तर 3 पेजेस सोडलेले असतील. असे याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतील. हे लिहिल्यानंतर काय करायचं आहे, हे लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही कोर्स परचेस कराल तिथूनच ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर ॲट मॅक्स जास्तीत जास्त 7 दिवसामध्ये काय होईल, तुमची जी कॉपी असेल ती कॉपी इव्हॅल्युएट होईल. मग कॉपी इव्हॅल्युएट झाल्यानंतर इथे तुम्हाला बेसिक ओव्हरऑल जे कमेंटिंग आहे कॉपी स्पेसिफिक ते डिस्कस केलं जाईल. ही कॉपी इव्हॅल्युएट झाल्यानंतर ही तुम्ही मला कॉल कराल. मला कॉल केल्यानंतर तुमची जी कॉपी ती आपण 1 to 1 डिस्कस करू, आणि 1 to 1 डिस्कस केल्यानंतर कुठल्या पॉईंटमध्ये काय कमी होती हे तुम्हाला काय द्यायला जाईल तर सांगितलं जाईल. हे सगळं करत असताना लक्षात घ्या, पहिले तुम्हाला ट्रेन केलं जाईल की आन्सर कसं लिहायचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत, आणि त्याच्यानंतर ही जो फेज आहे हा फेज जो असणार तो फेज येणार आहे. मग ही जे तुम्हाला आन्सर समजा दिलेले 10 क्वेश्चन किंवा प्रत्येक सब्जेक्ट किंवा प्रत्येक टेस्टमध्ये दिले जातील, तर त्याचं तुम्हाला काय दिलं जाईल तर मॉडेल आन्सर दिलं जाईल. मग मॉडेल आन्सर जे दिलं जाईल तर मग मॉडेल आन्सरमध्ये आपण इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हा फॉर्मॅट रेप्लिकेट करणार आहोत. तुमचे दिलेले क्वेश्चन्स जे असतील ते इंग्लिश आणि मराठीमध्ये दिलेले असतील. त्याच्यानंतर त्याचं स्टँडर्ड जे काही आन्सर असणार आहे म्हणजे हिंट असतील, त्याच्यामध्ये अप्रोच दिला जाईल की तो क्वेश्चन कसा अप्रोच केला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं जाईल, एक मॉडेल आन्सर दिलं जाईल. हे मॉडेल आन्सर जे असणार आहे हे तुमचं व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल आहे. हे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये ॲड केल्यानंतर तुम्ही अजून तुमचं जे कंटेंट आहे ते एनरिच करतायत, तुमचे कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घेतात, आणि ते जर तुम्ही रिफ्लेक्ट केलं तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या बाकीच्या जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क पडतील. मग आता हे जे आहेत तर आणि आपण हिंट म्हणतो किंवा मॉडेल आन्सर आहेत, हे मॉडेल आन्सर तुम्हाला बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये दिले जातील. आता हे फक्त सॅम्पल कॉपी आहे म्हणून मी याच्या फक्त एकच जे काही क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. पण तुम्हाला प्रत्येक जो काही 10 क्वेश्चन्स, हे 10 क्वेश्चनचे जे आन्सर आहे इंग्लिश आणि मराठी हे दोघांमध्ये काय मिळतील तर भेटणार आहे. मग आता हे करत असताना लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गोष्टी जे तुमच्या सगळे चालू आहेत तर त्या होत असताना तुम्हाला करंट अफेअर्स, तर करंट अफेअर्सला पण मदत केली जाईल. मग करंट अफेअर्ससाठी कुठलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे आपलं जे ज्ञान मासिक आहे. आता जे कॅन्डिडेट्सला अगोदर माहीत असेल की ज्यांनी ज्ञान मासिक वाचलं असेल
त्यांचं वेल अँड गुड. ज्यांनी नाही वाचलं असेल तर त्यांनी आपल्या ऑफिशियल ऑफिशियल चॅनल जे आहे सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब, त्याच्या करंट अफेअर्स सेक्शनमध्ये जा. तुम्हाला काय होईल, हे जे काही मंथली मॅगझिन आहे ही मंथली मॅगझिन भेटेल. आता ऑक्टोबरपासून हा इनिशिएटिव्ह आपण पुन्हा स्टार्ट करतो आहे. सध्या आता फक्त मार्च आणि एप्रिलचे जे मॅगझिन आहेत ते आहेत. ऑक्टोबरपासून काय आहेत तर हा इनिशिएटिव्ह आपण पुन्हा स्टार्ट करणार आहोत. तर हे जे काही आहे या मॅगझिन थ्रू तुमचं काय होऊन जाणार आहे तर करंट अफेअर्स या कव्हर होतील. कारण मराठीमध्ये आतापर्यंतच्या ज्या मॅगझिन्स आहेत तर त्या कशासाठी, कुठल्या एक्झामसाठी होत्या तर ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनसाठी. कारण आतापर्यंतची MCG होती, म्हणजे MPSCची जी एक्झाम होती ती MCQs बेस्ड होती. आता काय झालेली आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार झालेली. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार झाल्यानंतर महत्त्वाचं काय आहे की प्रत्येक पॉईंट्सला तुम्हाला काय असलं पाहिजे तर अनालिसिस असलं पाहिजे. म्हणजे कुठलंही समजा आता ज्यावेळेस ही मार्चची आहे तर ज्यावेळेस CAAचे रूल्स आहेत हे डिक्लेअर केले होते. मग याच्यामध्ये पूर्ण त्याचा बॅकग्राऊंड दिलेला आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आतापर्यंत जर आपण बघितलं तर सिटिझनशिप जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी पॅरामीटर्स कुठले असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता नागरिकत्व सुधारणा कायदा आहेत तर त्याच्या महत्त्वाच्या ज्या काही आपण असं म्हणू शकतो की ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स कुठल्या आहेत, अंमलबजावणी झाली त्याला वेळ का झाला. त्याच्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा तो जो अमेंडमेंट केला गेला होता कारण त्याला अपोज पण होते, त्याच्यासाठी प्रोज पॉईंट कुठले होते. त्याच्यानंतर त्याचे चॅलेंजेस काय आहे, आसाम अकॉर्डवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो, मग त्याचा जे काही असेल तर वे फॉरवर्ड काय असू शकतो. हे सगळं जे कॉम्प्रिहेन्सिव्हली तुमचे जे करंट अफेअर्स आहेत ना हे GS1 पासून तर GS4 पर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या असतात. मग आता याच्यामध्ये जर बघितलं हे ज्ञानमासिक आपण हे एप्रिलचं आहे. आता हे एप्रिलच्या याच्यामध्ये पण काय केलेलं आहे आपण, हे जे पॉईंट्स आहेत म्हणजे सगळं जे कंटेंट आहे ते केलेलं आहे. मग त्यावेळेस एप्रिलपासून जर तुम्हाला लक्षात असेल तर जी लोकसभा आहे 18th लोकसभा तर त्याच्या म्हणजे त्याच्या इलेक्शनसाठी सगळे घडामोडी चालू होत्या. मग 17व्या लोकसभेची जी कामगिरी होती ती कशी होती, मग त्याच्यानंतर कामकाज कशी झाले, बैठकांची संख्या झालं, त्याचं ग्राफ रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत, त्याचं जे काही स्ट्रेंथ आहे किंवा लिमिटेशन, या सगळ्या गोष्टी काय दिलेलं आहे एकदम क्वालिटी फॉर्मॅटमध्ये दिलं आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित रिलाय केलं ना तर जे कॅन्डिडेट UPSC मराठीमधून देऊ इच्छिता आणि राज्यसेवेमध्ये जे मराठीतून देणार आहेत आणि इंग्लिशमधून पण देणार आहेत, तर इंग्लिशसाठी पण आपल्याकडे इंग्लिश मॅगझिन जी आहे तर ती इंग्लिश मॅगझिन पण आहे. म्हणजे मराठी इंग्लिश हे दोघी जे आहेत तर दोघीमध्ये सेमच क्वालिटी आहे. तर ते तुम्ही काय करतात तर रेफर कराल आणि रेफर केल्यानंतर तुमचं जे करंट अफेअर्सचा इश्यू आहे तो करंट अफेअर्सचा इश्यू पण इथे काय होऊन जाणार आहे तर सॉर्ट आउट होऊन जाणार आहे. हे झालं ज्ञानमासिक बाबत. आता लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला जर आता बघायचं असेल की ॲक्च्युली कॉपीज वगैरे कशा इव्हॅल्युएट केले जातात, काय केले जातात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पोर्टलमध्ये गेल्यानंतर काही फ्री मटेरियल मिळेल. कोर्समध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओज तुम्ही बघू शकाल. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे जे काही इव्हॅल्युएट केलेल्या कॉपीज आहेत ना ह्या इव्हॅल्युएट केलेल्या कॉपीज टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आपल्या टेलिग्राम ग्रुपला जरी तुम्ही जॉईन झाले तर तिथे काय केलेलं आहे तर इव्हॅल्युएटेड कॉपीज टाकलेल्या आहेत, मार्क कसे दिलेले आहेत. त्याच्यानंतर कुठे जर आपण म्हणू शकतो की व्हॅल्युएशन करायचं असेल तर व्हॅल्युएशन कुठे केली गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत तर जे चेक केलेली कॉपीज आहेत ही चेक केलेली कॉपी त्याच्यामध्ये महत्त्वाची ठरते. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते पण बघायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा आपलं जे ॲप आहे तर ॲपची जी डिस्क्रिप्शन आहे ही ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तुम्ही तिथून आपलं ॲप जे असेल ते ॲप डाउनलोड करा आणि सगळं जे मटेरियल आहे हे मटेरियल तुम्ही व्ह्यू ओनली फॉर्ममध्ये आपल्या इथं बघू शकतात, म्हणजे ॲपमध्ये बघू शकतात. त्याच्यानंतर ही दुसरी इव्हॅल्युएटेड कॉपी. ठीक आहे. अगोदरची जी होती ती फुल लेंथ होती, ही हाफ लेंथ. मग याच्यामध्ये जे असेल तर कॅन्डिडेटने कसं लिहिलेलं आहे, कुठल्या पार्टवर काय म्हणजे काय फोकस करायला पाहिजे, प्रेझेंटेशनसाठी काय केलं पाहिजे, व्हॅल्युएडिशन करायचं असेल तर कसं व्हॅल्युएडिशन केलं जाऊ शकतं, हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स त्याच्यामध्ये काय केलेले आहेत तर मेन्शन केलेले आहेत. हे तुम्ही बघू शकतात. हे जे इव्हॅल्युएटेड कॉपीज आहेत हे आपल्या टेलिग्राम ग्रुपचे आहेत. तर टेलिग्राम ग्रुपवर पण काय आहे तर अवेलेबल आहे. ते तुम्ही तिथे जाऊन सुद्धा काय करू शकतात तर याला बघू शकतात. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, आता हे जे गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी आपल्याला जो प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये इन्क्लूड होतात. आता त्याच्यातले जे काही पॉईंट्स आहेत उरले तर ते तुम्हाला आता समजावून सांगतो. जसं आपण बघितलं की पथदर्शक मेंटरशिप काय देऊ करतो, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज GS1 पासून GS4 पर्यंत, त्याच्यामध्ये एसे आणि ते कुठल्या पद्धतीने जाईल, सिलेबसचा प्रत्येक पॉईंट त्याचा सब पॉईंट्स त्याचं तुम्हाला डिकोडिंग करून दिलं जाईल. ते डिकोडिंग मराठी इंग्लिश दोघीमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं सोर्स सिलेक्शन आहे, फायनलायझेशन आहे, ते तुम्हाला मदत केलं जाईल. त्याच्यानंतर काय त्याच्यातून कसं वाचायचं त्याच्यासाठी तुम्ही फक्त डिकोडिंग वाचायचं, त्याच्यानंतर तुमचं युनिट वाचायचं आणि त्याच्यानंतर जे एक्सपेक्टेड आउटकम्स आहेत ते एक्सपेक्टेड आउटकम्सवरचे क्वेश्चन काय करायचे तर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. जमलं तर ठीक, नाही तर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही रिडिंग करणार आहात तर त्या दृष्टिकोनातून किंवा त्या क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करायचं ते कंटेंट वाचायचं आणि तुमच्या ब्रेनमध्ये ते जे मटेरियल आहे ते ॲब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते करत असताना तुमचे
जे काही एक्सपेक्टेड आउटकम्सचे हिंट्स आहेत, या हिंट्स तुम्हाला कशासाठी मदत करतील की थिंकिंग पॅटर्न जे असेल हे तुमचं कुठल्या डायरेक्शनमध्ये असलं पाहिजे, आणि जे क्वेश्चन्स आहेत जे आपण त्याला प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणतात हे त्याचे तुम्हाला त्याला आन्सर्स असतील. पण हे याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच्या एंडने व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे. तुम्ही व्हॅल्यू ॲड कराल तर त्याच्यानंतर तुम्हाला काय चांगले मार्क मिळतील. ते का ते मी आता तुम्हाला सांगतो, कारण टॉपरच्या कॉपीज दाखवतो आणि टॉपरच्या कॉपीज दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठल्या डायरेक्शनने एफर्ट्स करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर वेळापत्रक. आता वेळापत्रक आपण डिस्कस करू. नोट्सचं मी तुम्हाला सांगितलं, ज्ञान मासिकबद्दल बोललो आहोत. 2025-26साठी रणनीती सत्रे ते कसे तेही सांगतो. आता याच्यामध्ये आपण बघितलं की सखोल नोट्स तयार करण्यामध्ये तुम्हाला मदत केली जाईल. म्हणजे काय, एक्सपेक्टेड आउटकम्स, त्याच्यानंतर तुम्ही जे रीड केलेलं आहे UPSCचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर तुमचे जे मॉडेल आन्सर्स असणार आहे, म्हणजे तुमचे जे काही म्हणजे टेस्ट होतील सेक्शनल टेस्ट, त्या सेक्शनल टेस्टचे जे मॉडेल आन्सर येतील, हे सगळ्यामध्ये तुमचं काय होणार आहे की तुमचे जे काही क्वालिटी नोट्स आहेत, या क्वालिटी नोट्स प्रिपेअर होतील. तेही कन्सोलिडेटेड नोट्स प्रिपेअर होतील, म्हणजे जेणेकरून काय होईल की सिलेबसच्या प्रत्येक पॉईंट्सनुसार नोट्स क्रिएट झाल्यानंतर तुम्ही ते मल्टिपल टाईम ऑफ काय करू शकाल, तर रिव्हिजन करू शकाल. त्याच्यानंतर तुम्ही नेहमी असेस केलं जाईल. असेस म्हणजे तुमचा परफॉर्मन्स, तुम्ही कसे परफॉर्म करत आहात, काय करत आहात. वीकली आपले इंटरॅक्शन्स असणारच आहे. डेली बेसिसवर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात. मुख्य परीक्षेसाठी चालू घडामोडींचा अभ्यास, जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्ञान मासिक आहे, तर ते तर तुमचं वन स्टॉप सोल्युशन आहे. त्याच्यात व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. हां, डेली न्यूजपेपर रीड करा, पण कंटेंटसाठी तुम्ही त्याच्यावर रिलाय करा. मासिक निबंध, लेखन सराव, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे वीकली असेल, वीकली ऑफ, त्या वीकली ऑफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एसेसाठी प्रिपेअर करायचं आहे. तेही कसं करायचं तेही तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी सांगितली जाईल. आता पथदर्शक तुम्हाला मदत कसं करणार आहे, जसं तुम्हाला सांगितलं की अभ्यास सामग्रीचे स्मार्ट ऑप्टिमायझेशन, म्हणजे सिलेबसच्या पॉईंटनुसार त्याला कसं वाचायचं आणि लिमिटेड म्हणण्यापेक्षा ऑप्टिमम रिसोर्सेस कसे वापरायचे. जास्त नाही वापरायचे आणि कमी नाही. कमी नाही इन द सेन्स, जर सिलेबसचा कुठला पॉईंट जर राहून घेतला तर ते काय करणार आहेत, तर महत्त्वाचं काय की सिलेबसचा प्रत्येक इच पॉईंट कवर, या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, तर सोर्सेस कवर करणार आहोत किंवा सोर्सेस ऑप्टिमाइज करणार आहोत आणि त्याला मल्टिपल रिव्हिजन देणार आहोत. वैयक्तिक प्रगतीचे निरीक्षण, म्हणजे तुमचं जसं सांगितलं की 1-to-1 जे मेंटरशिप आहे ते चालणार आहे. नोट्स सुधारण्यासाठी मार्गदर्शन. नोट्सचा तिसऱ्या ते चौथ्यांदा पॉईंट आलेला आहे, कारण नोट्सचं तुमची क्वालिटी जी असेल ते तुमचं सिलेक्शन डिसाईड करणार आहे. उत्तर लेखन आणि कौशल्यांचा विकास, याच्यावर आपण खूप फोकस करणार आहोत किंवा खूप वर्क देणार आहोत. खूप वर्क म्हणजे काय, बेसिकपासून म्हणजे फार तुमचं इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, डायरेक्टिव्ह वर्ड्स अंडरस्टँड करण्यापासून. आता याच्यातली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तर आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा की टॉपर्स कसे लिहितात, टॉपरच्या कॉपी कशा अनालाइज केल्या गेल्या पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन कसे केलं गेलं पाहिजे, आणि प्रत्येकाचे जे काही सगळ्या काही कॉमन गोष्टी सांगितल्या जाईल, पण प्रत्येकाच्यात काय होईल, इंडिव्हिज्युअल बेसिसवर प्रॉब्लेम वेगळे असतील. काहींचं स्पीड कमी असेल, काहींचं काय असेल, डायग्राम व्यवस्थित नसतील, काहींची हँडरायटिंग व्यवस्थित नसेल, असे एन नंबर ऑफ थिंग्स असतील, काहींना आठवत नसेल. या एन नंबर ऑफ थिंग्स याच्यामध्ये येतील, आणि या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यामध्ये काय करणार आहोत आपण, एक एक्सपिरियन्स किंवा स्ट्रॅटेजिक जी मेथड्स आहेत ती मेथड आपण अवलंबन करणार आहोत. रणनीतिक गट चर्चा, म्हणजे स्ट्रॅटेजी सेशन जे असतील ते प्रत्येक वेळेस तुम्हाला असतील. त्याच्यानंतर शिक्षणाच्या पलीकडे, आता ही जी एक्झामची सायकल ना मित्रांनो, फार एक्झॉस्टिव्ह आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॉस्टिव्ह सिलेबस पण कव्हर करावा लागतो, आणि याच्यामध्ये तुमचं जे संतुलन आहे ना, म्हणजे इमोशनली तुम्ही पण बऱ्याच वेळेस काय होतात तर वीक होतात, तर त्यावेळेस पण तुम्हाला त्यावेळेस सपोर्ट करण्यासाठी किंवा त्या प्रॉब्लेममध्ये बाहेर निघण्यासाठी किंवा तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करण्यासाठी पण तुम्हाला काय असतं, तर एक मार्गदर्शनाची आवश्यकता असतं. त्याच्यामुळे मग हे शिक्षण म्हणजे ही अकॅडमिक थिंग्सच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यावरही तुम्हाला काय दिलं जाईल, सपोर्ट दिला जाईल. जसं उत्तर लेखन सरावासाठी तुम्हाला म्हटलं स्ट्रॅटेजी सेशन्स असतील, तुम्हाला सांगितलं जाईल कसं करायचं, काय करायचं, आणि एकदा तुमचं कंटेंट बिल्ड झाल्यानंतर मग तुम्ही टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला त्या गिवन टाईम ड्युरेशनमध्ये लिहिता येतं आहे का नाही. त्याच्यासाठी सेक्शनल टेस्ट आणि त्याचं मूल्यांकन जे आपण डिस्कस केलं, त्याचे मॉडेल उत्तर तुम्हाला दिले जातील, जे तुमचं व्हॅल्यू एडिशनचं मटेरियल असणार आहे. लेक्चर फॉर टेस्ट सिरीज डिस्कशन, हां, ज्यावेळेस तुमची टेस्ट होईल तर टेस्ट झाल्यानंतर पुढच्या जे 48 तासामध्ये वगैरे काय होईल, त्याचं जे लेक्चर्स असेल, म्हणजे जी टेस्ट झाली तर टेस्ट डिस्कशन काय केलं जाईल, तुमच्या पोर्टलवर आपल्या ॲपवर जे काही ते अपलोड केलं जाईल. म्हणजे क्वेश्चन कसा होता, तो कसा लिहायला पाहिजे होता, त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं, ठीक आहे, कॅन्डिडेटने काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या थीम आपण कव्हर करणार आहोत, ज्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, त्याचं म्हणजे कॉन्सेप्ट बिल्डिंग पण तुमचं कशा थ्रू होणार आहे, या डिस्कशन थ्रू होणार आहे. आणि आपण काय करतो, तुम्ही जी दिवशी तुमची जी म्हणजे सेक्शनल टेस्ट अपलोड कराल त्याच्या पुढच्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला काय दिलं जाईल, ती कॉपी इव्हॅल्युएट करून दिली जाईल, आणि त्याच्यानंतर 1-to-1 जे काही असेल तर तुम्हाला सहाय्य हे प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्याबरोबरच तुम्हाला स्ट्रॅटेजी सेशन्स असतील, हे स्ट्रॅटेजी सेशन्स प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे पहिले इंट्रोडक्टरी लेक्चर, आता ह्या प्रोग्रामला तुम्ही कसं अप्रोच करायचं आहे हे तर तुम्हाला लक्षात आलं, तर त्याचा एक व्हिडिओज असेल तोही तुम्हाला मिळून जाईल. अभ्यासक्रम समजून घेणे, अभ्यासक्रम कसा समजून घ्यायचा
त्याचं पण आपलं जे काही एक व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर आहे. तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यात सांगितलं जाईल की अभ्यासक्रम जो असेल तो व्यवस्थित कसा समजून घ्यायचा आहे. विषय विशिष्ट ओरिएंटेशन व्हिडिओ, म्हणजे समजा आपल्या सिलेबसच्या म्हणजे आपल्या शेड्यूलनुसार पॉलिटी चालू होतं आहे 16 पासून. मग पॉलिटीचं जे असेल ओव्हरऑल तर त्याचं ओरिएंटेशन तुम्हाला दिलं जाईल की याला प्रिपेअर करताना कसं केलं गेलं पाहिजे, कुठल्या टॉपिक्सवर फोकस करायला पाहिजे, कॅन्डिडेटने कुठे मिसगाईड म्हणजे अननेसेसरी टाईम कुठे त्यांनी डिवोट करू नये, कुठल्या पार्टवर चांगला फोकस दिला पाहिजे, कुठल्या कॉन्टॅक्ट्समध्ये जास्त डीपमध्ये गेलं पाहिजे, कुठे इंटरनेटचा अजून उपयोग केला गेला पाहिजे. कारण की काही क्वालिटी ॲड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा उपयोग करावाच लागेल. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठे करू शकतात, कुठे त्याच्यामध्ये ॲड करू शकतात, याच्या सगळं जे काही गोष्टी आहेत हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं त्याचं लिंकेजेस असणार आहे, सिलेबसची टर्मिनॉलॉजीज असतील त्याच्याशी लिंकेजेस असतील, हे सगळं. आणि ज्ञान मासिकद्वारे चालू घडामोडी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण एक्सपेक्ट काय केलेलं आहे की जसं 7 डेज आहे एका वीकमध्ये, तर 6 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग. म्हणजे आता 3 रीडिंग तुमच्या होणार, 3 रीडिंग प्लस नोट्स मेकिंग. मग त्याच्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये रीडिंग असेल, त्याच्यानंतर रिव्हिजन आणि त्याच्यानंतर नोट्स मेकिंग. आणि त्याच्या पॅरलली काय चालू असणार आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस सिलेबस डिकोडिंगला व्हिजिट करणार आहेत, एक्सपेक्टेड हिंट्स असतील त्याच्यावर थिंकिंग करत राहणार आहे. म्हणजे तुमचे जे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ते ब्रॉडर होतील आणि जे कन्सेप्ट तुम्हाला नाही समजले ते तुम्ही हिंट्समधून बघणार आहेत आणि त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा पण उपयोग करणार आहेत. ठीक आहे. मग ह्याच्या झाले हे 6. एक दिवस जो असेल ते एक दिवसामध्ये काय उरलेलं आहे, जर 6 दिवसामध्ये तुमचा एखादा काही बॅकलॉग राहिला असेल तर तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे, रिव्हिजन करून घ्यायचं आहे. आणि उरलेला सेकंड हाफ असणार आहे हा स्वतःला फ्री ठेवायचा आहे. कारण की स्वतःला आपण काय दिलं पाहिजे, तर थोडं रिलॅक्स पण दिलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की एसेचा जो पॉईंट हा एसेचा पार्ट पण तुम्हाला कधी करायचा आहे, जो एक दिवस तुम्हाला दिलेला आहे ना उरलेला, रिव्हिजन वगैरे टार्गेट पूर्ण करण्यासाठी राहिलेला दिवस, त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक दिवस एसेसाठी पण उपयोगात आणायचा आहे. आता माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली आहे, सॉरी सुरुवातीला मी काही सांगितलं माझ्या डोक्यातून स्किप झालं. तर म्हणजे UPSC दिलेली आहे, 5 टाइम्स मेन्स लिहिलेली आहे, हिस्ट्री ऑप्शनमध्ये 290पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहे. 2016 पासून UPSC फील्डमध्ये वर्क करत आहेत आणि फॉरम IS, VGNIS, GS कोरोना अनअकॅडमीसोबत वर्क केलेलं आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली एक्झामची डिमांड काय आहे, टॉपर कशी लिहितात, ते कुठल्या लेवलचं प्रिपरेशन करतात हे अगदी डोळ्याजवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर, आमच्या इन्स्टिट्यूटवर एकदम रिलाय राहू शकतात. हे झालं मराठीमध्ये तुम्हाला दिलेलं हे ब्राउचर. आता हे इंग्लिशमध्ये पण आहे आणि याच्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या मी डिस्कस केल्या ना हे डिटेल पण आहे. हे डिटेल जे आहे ह्याची लिंक पण तुम्हाला मी खाली देऊन देईल. ते लिंकवरून तुम्ही हे ब्राउचर जे असेल ते डाउनलोड करू शकाल. आपला टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जा, टेलिग्राम ग्रुपवर गेल्यानंतरही तुम्हाला हे ब्राउचर त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याच्यानंतर आपलं जे ॲप आहे तर ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर हे जे सगळ्या सॅम्पल कॉपीज तुम्हाला दाखवल्या ना त्या तुम्हाला फक्त ॲपवरच बघायला मिळतील. ठीक आहे. हे जे काही आहेत तर मराठी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर मग आता याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये टाईम टेबल दिलेलं आहे. मग सुरुवात कसं केलं पाहिजे. आता तुम्ही मला सर काही हिस्ट्रीपासून करतात, काही जिओग्राफीपासून करतात, प्रत्येकाचा से असतो. पण मी पॉलिटीच्यासाठी दिला, हा लवकर कव्हर होणार आहे आणि मनाला एक कॉन्फिडन्स मिळतो की आपण समजा सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण गेलं आणि पॉलिटी कव्हर केलं तर नियर अबाउट आपण जी स्टॅटिक पॉलिटी येते ना तर स्टॅटिक पॉलिटी 70 to 80 मार्क्स आणि त्याचं करंट अफेअर्सची जर कॉम्बाईन केलं त्याला तर 125 मार्क्सपर्यंत ते जाते. मग त्याचा जो बेस आहे ना तो बेस तुमचा या 30 दिवसामध्ये कव्हर होतो. आता हे 30 दिवस तुम्हाला कशी डिवाईड करायचे आहेत, त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट रिडिंगसाठी काही असतील, सेकंड रिडिंगसाठी, थर्ड रिडिंग आणि थर्ड रिडिंगसोबतच नोट्स मेकिंग. आता हे ज्यावेळेस तुम्ही कोर्स परचेस कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक याच्यात सांगितलं जाईल की पहिल्या रिडिंगला किती डे द्यायचे आहेत, सेकंडला कधी द्यायचं आहे आणि थर्डला किती द्यायचं आहे. याचं जे मायन्यूट डायमेन्शन हे मायन्यूट दिलं जाईल. मग त्याच्यानंतर काय होईल की कॅन्डिडेटने परचेस केल्यानंतर मग आपली सुरुवात तर 16 सप्टेंबरपासून होते, पण काहींनी जर त्याच्यानंतर केलं तर मग याच्यामध्ये हा प्लॅन कस्टमाइज केला जाईल. मग 16 सप्टेंबरपासून पुढचे 30 दिवस याच्यामध्ये तुमचे 4 संडेज पण येतात. ते 4 संडे तुम्हाला काय करायचे आहेत तर ते वगळायचे आहेत आणि मग उरलेले समजा मग आपण बघितलं ते 26 ते 27 दिवसामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर करायच्या आहे. सिमिलरली इकॉनॉमी, पुन्हा मग सेकंड इकॉनॉमी जर व्यवस्थित तुम्ही कव्हर करून घेतला तुमचं GS2 मधला अर्धा पार्ट, GS3 मधला अर्धा पार्ट होऊन जातो, म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होते. त्याच्यानंतर जिओग्राफी पण हा काय तर वास्ट आहे. आता याच्यामध्ये एक्सपेक्टेड काय तुम्ही अगोदर NCERT आणि स्टेट बोर्ड हे व्यवस्थित केलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ज्यांनी कव्हर केलेलं नसेल तर आपण सारथी मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो पण लॉन्च केलेला आहे. ते NCERT आणि स्टेट बोर्ड हे कव्हर करण्यामध्ये अशाच पद्धतीने कव्हर करण्यामध्ये काय करतं तर मदत करतात. ते त्यालाही तुम्ही विजिट करू शकतात. याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, डिझास्टर मॅनेजमेंट आणि याच्यामध्ये ह्युमन अँड इकॉनॉमिक जिओग्राफी जो मी इंटरनल पार्ट कन्सिडर केलेला आहे इंडियन जिओग्राफीमध्ये. माझं सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू गेलो आणि आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने डिस्कस करतो
तर हे काय केलं पाहिजे, जिओग्राफी, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट हे जर कंटिन्युटीमध्ये केलं ना, याच्यातल्या बऱ्याचशा थीम्स या ओव्हरलॅप होतात आणि जर ओव्हरलॅप झाल्या तर तुम्हाला काय होतं, तर प्रिपरेशन करायला इझी होतं, म्हणजे तुमचं एफर्ट जे ते कमी होतात आणि जो काही डिझास्टर मॅनेजमेंट किंवा एन्व्हायरमेंटला काही पार्ट दिलेला असेल तर तुम्ही उरलेला पार्ट जिओग्राफीमध्ये शिफ्ट करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल, तर मायक्रो प्लॅनिंग दिलं जाईल की कुठून सुरुवात करायची, कुठून एंड करायचं, मग फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग त्याच्यामध्ये कुठल्या याच्यावर फोकस करायच्या, कुठल्या याच्या नोट्स असल्याच पाहिजे, कुठल्या याच्या नोट्स नसल्या किंवा एकदम मायक्रो नोट्स असल्या तरी चालते. त्याच्यानंतर हिस्ट्री. मग हिस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे, एन्शियंट, मेडिवल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. आता हिस्ट्रीमध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री तो पण पार्ट येतो, पण तो पण शेवटी ठेवलेला आहे कारण की तो फक्त मेन स्पेसिफिक आहे आणि त्याचं जे वेटेज आहे हे वेटेज रिलेटिव्हली UPSCच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर कमी आहे. तसं जर बघितलं तर ते MPSCमध्ये पण 1-2 क्वेश्चन असू शकतं, तेही आपण करणार आहोत. पण सुरुवातीला महत्त्वाचं काय, प्रिलिम्स मेन्सवर जे ओव्हरलॅप होत आहेत आणि जिचं वेटेज जास्त आहे त्याच्यावर आपण फोकस करतो. आता इथे डिझास्टर मॅनेजमेंट जर बघितला हा मेन स्पेसिफिक आहे, पण तुम्ही जिओग्राफीसोबत जर केला तर तो तुम्हाला फायदेमंद होऊ शकतो, म्हणून हा अगोदर घेतलेला आहे. मग हिस्ट्रीमध्ये करत असताना 10 दिवस तुम्हाला एन्शियंट इंडिया. मग 10 दिवस हे कसे, फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि नोट्स मेकिंग. सिमिलरली मिडियल इंडिया, आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चर इम्पॉर्टंट ठरतो त्याच्यामुळे त्याला 15 डेज. मग याच्यामध्ये जे मायक्रो थिंग्स आहेत या पूर्ण मायक्रो थिंग्स तुम्हाला सांगितले जातील. पहिल्या रीडिंगला किती दिवस देणे गरजेचे आहे, सेकंडला किती आहे, थर्डला किती आहे, त्याच्यामध्ये नोट्स काढत असताना नोट्स कसल्या काढल्या पाहिजे, कसल्या नाही काढल्या तरी चालतील. ठीक आहे, मग जेणेकरून काय होईल, एवढ्या दिवसामध्ये तुमच्या या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकाल. आणि करंट अफेअर्स आहे, तर करंट अफेअर्स प्रिपेअर करत असताना डेली तुम्हाला 1 आवर वगैरे जो आहे तो याला देऊन ठेवायचा आहे. मग त्याच्यानंतर काय, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. आता तुम्ही एक्सपेक्टेड आहे की 30 दिवस जे असेल हे कशासाठी दिले पाहिजे, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतर एसेसाठी 20 दिवस. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सोशल जस्टिस, सोसायटी, GS1 मधला सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स, जे हे दोघी जे पॉईंट आहे म्हणजे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स हे GS2 मधले हे सोबत करा, कारण याच्यातल्या बऱ्याचशा थीम्स आहेत त्या ओव्हरलॅप होतात. ओव्हरलॅप जर केला आणि तुम्ही जर सोबत केलं तर जे डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स आहे, डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स कमी होईल. त्याच्यामध्ये याला कसं बायफॉर्गेट केलं पाहिजे हे पण तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर IR आणि सिक्युरिटी. सेकंड पेपरमधला इंटरनॅशनल रिलेशन आणि थर्ड पेपरमधला जो सिक्युरिटी, यांचे पण थीम्स आहेत या ओव्हरलॅप करतात. ठीक आहे, मग यालाही किती दिला पाहिजे वेटेज, याचे नोट्स कसे प्रिपेअर केले गेले पाहिजे, त्याच्यानंतर पहिल्या रिडिंगला किती, दुसऱ्या रिडिंगला किती, तिसऱ्या रिडिंगला किती, कशावर जास्त फोकस करायला पाहिजे. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा GS3चा आहे पार्ट आहे. त्याच्यामधले दिलेले सगळे पॉईंट्स, त्या पॉईंट्समध्ये कशावर तुम्ही फोकस करायचं आहे आणि करंट अफेअर प्रिपेअर करत असताना सायन्स अँड टेक्नॉलॉजी कसं प्रिपेअर करत राहायचं आहे हे तुम्हाला काय करायचं आहे तर बघायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की हिस्ट्रीमध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री हे पण, याच्यासाठी पण किती वेळ करायचं, हे कसं कव्हर करायचं, कुठून करायचं, किती कन्साइजली करायचं हे पण तुम्हाला डायरेक्शन किंवा सांगितलं जाईल. आता याची रिक्वायरमेंट काय मित्रांनो, की मिनिमम तुम्ही दिवसाला आहे ना एक 4 ते 5 आवर्स डेडिकेटेड, तुमचा क्लास बीस सोडून वगैरे सगळं, म्हणजे तुम्ही खुर्चीवर बसल्यानंतर 4 ते 5 तासानंतर उठाल तर तसं तेवढा वेळ तुम्ही याला काय डेली बेसिसवर देणे एक्सपेक्टेड आहे. तर एवढे डेज जर आपण कन्सिडर केले. आता याच्यामध्ये बऱ्याचशा कॅन्डिडेटचं काय होईल की हे नवीन कॅन्डिडेटसाठी आहे की ज्याने सोर्सेस चालूच नाही केलेले. काही कॅन्डिडेटच्या पहिल्या दुसरे रिव्हिजन झालेले आहेत, त्यांना आता फक्त काय तिसरे रिव्हिजन किंवा काही असेल, किंवा जे 2025साठी करतात, जे 2025साठी जरी करत असतील तर आता हे जर आपण ड्युरेशन बघितलं, हा नियर अबाउट, हा कोर्स जर तुम्ही ह्याच्यानुसार जर गेले तर हा नियर अबाउट 1 इयर चालतो. म्हणजे ही जी मेंटरशिप आहे पूर्ण ही 1 इयरची चालते. पण आता जर आपण बघितलं की 2025ची एक्झाम बघितली आपण, UPSCसाठी असेल किंवा राज्यसेवेसाठी असेल, तर जानेवारीपर्यंतचा जो पिरियड आहे तुमचा, जानेवारी किंवा मिड फेब्रुवारीपर्यंत, इथपर्यंत तुम्ही काय करू शकतात तर मेन्सवर चांगला फोकस करू शकतात. अशा कॅन्डिडेट्सना काय होईल तर तुम्हाला कस्टमाइज प्लॅन पण दिला जाईल. कस्टमाइज प्लॅन्समध्ये याच्यामध्ये मेन्शन केले, समजा मग पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड आणि हिस्ट्री, एवढा जर पार्ट तुम्ही कव्हर केला ना तर मेन्सचा तुमचा बऱ्याचसा टॉपिक कव्हर होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रिलिम्सचे हे जे आहे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री हे कोर सब्जेक्ट्स आहेत. हे कोर सब्जेक्ट्स तुम्हाला प्रिलिम्सला पण कामात येतात आणि अगोदरच हे कव्हर झालेले असतील तर उरलेला जो पार्ट असणार आहे, आणि याच्या सायमल्टेनियसली जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मिनिमम 4 to 5 डेज पर डे स्टडी करतायत, तर उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं तर तुमचं ऑप्शनल प्रिपेअर करायचं आहे. आता जे कॅन्डिडेट समजा 2026साठी प्रिपेअर करत आहेत आणि त्यांना जर ह्या पद्धतीने जर जात आहेत तर लक्षात घ्या, तर 4 ते 5 तास दिवसाला तुम्ही द्या आणि त्याच्यासोबतच काय ऑप्शनल करा. मग त्यांना हे जे डेज आहेत हे डेज त्यांच्यासाठी कमी होऊ शकतील. म्हणजे एखाद्याने जर एका दिवशी 4 ते 5 आवर देण्यापेक्षा 8 ते 10 तास दिला, तर म्हणजे इथे जे आपण 2 दिवसाचं कन्सिडर केलेलं आहे ते तुम्ही 1 दिवसामध्ये कव्हर करू शकतात. इट डिपेंड्स अप टू यू, कारण या सगळ्या गोष्टी जे पॅरामीटर आहेत
आता हे ब्लँक स्पेस मी याच्यासाठीच ठेवलेलं आहे कारण प्रत्येकाची लर्निंग स्पेस वेगळा आहे, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग वेगळे आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या काही डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. काही जण जॉब करत आहेत, काही जणांना काही वेगळ्या अडचणी फेस कराव्या लागतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे काही जे आहेत त्या गोष्टी आपण हे केल्या. पण स्टार्टिंग डेट सेम आहे, 16 सप्टेंबर 2024 पासून चालू होणार आहे. आणि तेव्हापासून जे काही पॉलिटी आहे आपण हा बेस कन्सिडर केला आहे. पुढचे 30 दिवस आपलं पॉलिटी, त्याच्यानंतर इकॉनॉमी स्टार्ट होईल, त्याच्यानंतर मग जिओग्राफी होईल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड हा घेऊ. आणि मग ज्यावेळेस तुमचा प्रिलिम्सचा फेस स्टार्ट होतोय तर त्याच्यामध्ये त्याला हिस्ट्रीमध्ये त्याच्यात टाकू, जेणेकरून काय होईल की तो तुम्हाला फायदा होईल. आता याच्यामध्ये अजून एक कॉम्बिनेशन येतं की समजा ज्यांचे ऑप्शनल सब्जेक्ट कोर ऑप्शनल म्हणजे कोर सब्जेक्टची ओव्हरलॅप होता त्यांना बेनिफिट इन द म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल ज्याचा PSIR ऑप्शनल आहे त्यांनी ते पॉलिटीचा जो डिवोट केलेला टाईम आहे ना इथे ते त्यांच्या ऑप्शनलमध्ये कव्हर करतील. इथे हे 30 दिवस त्यांचे सेव्ह होऊन जातात, त्याच्यामध्ये ते उरलेला जो पार्ट असेल सिलेबसचा तो व्यवस्थित करतील. ठीक आहे, किंवा त्यांचा ऑप्शनलचा जो पार्ट असेल तो ऑप्शनलचा पार्ट अजून व्यवस्थित करतील. ठीक आहे, त्याच्यानंतर जिओग्राफी बघितलं, जसं जिओग्राफी ऑप्शनल आहे मग हे जे उरलेले 30-40 दिवस आहेत ना तर ते त्यांच्या ऑप्शनलला डिवोट देतील. म्हणजे एक जर तुम्ही ऑप्शनल केला तर तुम्हाला हे करायची गरज नाही आहे. मग हा जो उरलेला टाईम सेव्ह झालेला आहे तर तुम्ही जे आपण वरती सिक्वेन्स डिस्कस केली त्याच्यामध्ये तो जो काही राहिलेला पार्ट आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर कराल. सिमिलरली हिस्ट्री ज्यांचं ऑप्शनल आहे, हिस्ट्रीचा ऑप्शनल जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचं सगळंच कव्हर होतं आहे. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला त्याला वेगळं काही प्रिपेअर करण्याची गरज पडत नाही. म्हणजे हा बेनिफिट त्याच्यामध्ये येतात. मग आता हे जे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत ज्यावेळेस तुम्ही कोर्स परचेस कराल त्यावेळेस म्हणजे आपण 1 to 1 डिस्कस करू आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस केले जाईल. हे तर फक्त एक जनरल डिस्कशनसाठी जो पॉईंट आहे हा तुम्हाला बी दिलेला आहे. मग आता याच्यानंतर काय आहे, सेक्शनल टेस्ट. मग सेक्शनल टेस्टमध्ये मी सांगितलेलं आहे की पॉलिटीचा जो पार्ट असणार आहे स्पेसिफिकली तर मग त्याच्यासाठी 2 सेक्शनल टेस्ट असतील आणि एक पर्टिक्युलर सिलेबस तुमचा कंप्लीट झाल्यानंतरच या टेस्ट रिलीज होतील आणि मग तुम्ही लिहू शकतात. आणि एकदा टेस्ट डेटमध्ये रिलीज झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही कधी लिहू शकतात. ठीक आहे, मग इकॉनॉमी असेल तर इकॉनॉमीसाठी 2, मग जिओग्राफी असेल मग जिओग्राफीसाठी 2 दिले, हिस्ट्रीसाठी 2 दिलेलं आहे, इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडसाठी 4 दिलेला आहे, एसेसाठी 4 ठेवलेला आहे, सोसायटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यासाठी 2 ठेवलेलं आहे, मग सिक्युरिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट याच्यासाठी 2 ठेवले. आणि अशा एकूण किती टेस्ट जात आहेत तर 20 टेस्ट जातात. या सेक्शनल टेस्ट आहे, लक्षात घ्या. मग काही कस्टमाइज जर याच्यामध्ये कॅन्डिडेटने केलं की त्याला काय करायचं आहे की प्रिलिम्सपर्यंतचा कोर्स करायचा आहे तर त्याला कस्टमाइज प्लॅनमध्ये पण या पद्धतीने आपण देऊ शकतो. ठीक आहे, पण कस्टमायझेशनसाठी 1 to 1 त्या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करावं लागेल. आता मग ज्यावेळेस हे मेन स्पेसिफिक झालं, पण ज्यावेळेस प्रिलिम्सचा फेज चालू होईल ना तर प्रिलिम्सच्या फेजमध्ये आपण प्रिलिम स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. कारण सोर्सेस सेम आहे, फक्त अप्रोच चेंज होणार आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सिलेबसचा टॉपिक त्याच्यामधलं टॉपिकमधलं प्रत्येक सब टॉपिक आणि सब टॉपिक कशातून कव्हर करायचा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि अगोदर जे समजा आपण डिस्कस केलं होतं ना की पॉलिटीसाठी 30 दिवस द्यायचे आहेत, मग 30 दिवस दिल्यानंतर मग ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो पॉईंट असेल याच्यासाठी किती डेज दिले जायला पाहिजे त्याचा जो मायक्रो जे काही असेल प्लॅनिंग ही तुमच्याकडनं करून घेतली जाईल अकॉर्डिंग टू युअर लेवल ऑफ प्रिपरेशन. तुम्ही जर 9 शिके असाल तर तुम्हाला रेडीमेडच दिलं जाईल, पण काहींच्या 1-2 रिडिंग झालेले आहेत, काहींची व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालेली आहे तर त्यांच्यासाठी लागणारा टाईम हा कमी असू शकतो. तर हे झालं पॉलिटीसाठी. असं जर पॉलिटीसाठी आहे हे पूर्ण व्यवस्थित काय केलेलं आहे तुमचं तयार केलेलं आहे. मग पुन्हा इकॉनॉमी, मग इकॉनॉमीचा प्रत्येक पॉईंट आहे, मग कुठल्या सिलेबसमधून तुम्ही कव्हर केले पाहिजे तर तिथं सोर्सेस पण कोट केलेलं आहे आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे कुठले असले पाहिजे. त्याच्यानंतर जिओग्राफी, मग आता जिओग्राफी पण करत असताना या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे की तुमचे जे बेसिक NCERT 6वी ते 12वी ते झालेले आहेत ते जर झालेले नसतील तर तुम्हाला पुन्हा सांगतो की आपला सारथी मेंटरशिप प्रोग्राम आहे तो NCERTच जसं ह्या पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत स्टँडर्ड बुक्स तसं त्या पद्धतीने NCERTच पण कव्हर करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही रेफर करू शकतात आणि सायमल्टेनियसली तो जो कोर्स आहे तो कोर्स पण तुम्ही म्हणजे तो जे ओरिएंटेशन सेशन आहे तेही तुम्ही बघू शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये होईल. मग हे कशातून करायचं काय करायचं याचे पण सोर्सेस आहेत ते सोर्सेस दिलेले आहेत. मग त्याच्यासोबतच एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. आता ह्याच्यात हे जे पुस्तकांची नाव दिले पण ज्यावेळेस तुमचा अप्रोच व्हिडिओ दिला जाईल ना तर अप्रोच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी बेसिकमध्ये तुम्हाला सांगितल्या जातील, डिटेलमध्ये सांगितले जातील की कुठून काय प्रिपेअर करायचं, कसं करायचं, नोट्स प्रिपेअर करत असताना कशा केल्या पाहिजे, म्हणजे इंट्रोसाठी किती 1-2 पॉईंट घेतले पाहिजे का, म्हणजे 1-2 फॅक्ट असले पाहिजे का, बॉडीमध्ये असतील तर किती पार्ट्स असले पाहिजे, मध्ये बॉडीच्या पार्टमध्ये किती तुम्ही पॉईंट्स ॲड करायचे, त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये कुठला डाटा तुम्ही लिहून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचे जे नोट्स आहेत ते नोट्स कंपाईल होतील, म्हणजे तुमचं आन्सरचं रिफ्लेक्शन तुमच्या नोट्समध्ये झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर काय एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड ते कसं कव्हर करायचं, काय करायचं याचे सगळे जे मायन्यूट गोष्टी आहेत तर मायन्यूट गोष्टी. मग मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे, मग मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये पण डिस्कस करत असताना तेच की कन्सिडर केले तुमचे जे बेसिक NCERTs आहेत ते आहेत. आणि इथे करत असताना आपण RS शर्मा जी आहे समजा मॉडर्न इंडिया जर बघितली RS शर्मा एन्शियंटसाठी, मॉडर्नसाठी जर बघितलं आपण बिपिन चंद्र ही ओल्ड NCERT,
इथे तुम्ही आपण ते कव्हर करण्याचं डोक्यात ठेवलं आहे. किंवा मराठीच्या कंटेक्समध्ये BL ग्रोवर असेल आणि इंग्लिशच्या याच्यामध्ये असेल तर फ्रॉम क्लासिक टू पार्टिशन. पुन्हा याच्यामध्ये अप्रोच व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल कशावर जास्त फोकस करायचा, कशावर कमी करायचा. ठीक आहे. एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडियन आर्ट अँड कल्चर. लक्षात घ्या मित्रांनो, आर्ट अँड कल्चर जरी सब्जेक्ट असला मेन्समध्ये, जोपर्यंत तुम्हाला एन्शियंट इंडियन, मेडिवल इंडिया कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आर्ट अँड कल्चरचं जे आन्सर आहे हे चांगल्या पद्धतीने लिहू शकत नाही. आणि असंही तुम्हाला ते प्रिलिमसाठी प्रिपेअर करायचंच आहे. त्याच्यामुळे काय करायचं, ह्याला इंटिग्रेटच प्रिपेअर करायचं. मग याच्यासाठी पण जे सोर्सेस आहेत, कसं केलं गेलं पाहिजे, कशावर फोकस दिला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं आहे. अगेन इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही बेसिक NCERT ज्या कव्हर केलेल्या नसतील तर आपला सारथी प्रोग्राम, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 3 इम्पॉर्टंट पार्ट्स. याला कसं अप्रोच करायचा तेही सांगितलं जाईल. मग सोसायटीसाठी काय सोर्सेस असले पाहिजे, काय कसे असले पाहिजे, सोशल जस्टिस कुठून कसं कव्हर करायचं, या सगळ्या गोष्टी काय करणार, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आणि तुमच्या प्रिपरेशनच्या याच्यानुसार याला काय दिलं जाईल तर कस्टमाइज करून दिलं जाईल. हे झालं आपला प्लॅन. आता या सगळ्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केलेल्या आहे मित्रांनो, तर ते लक्षात घ्या, त्या अगदी इम्पॉर्टंट कशासाठी किंवा त्या महत्त्वाच्या कशासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की नोट्स प्रिपरेशन तुमचं जे होणार आहे ना, हे कधी होते, ज्यावेळेस तुम्हाला हे माहीत असेल की आन्सर कसं लिहितात ते. आणि आन्सर कसं लिहितात हे माहीत जर करून घ्यायचं असेल तर आपल्या टॉपरच्या कॉपीज पण माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपले जे प्रिपरेशन लेवल आहे, हे प्रिपरेशन लेवल अशा पद्धतीचं असलं पाहिजे की टॉपर्स, यावर्षीच्या टॉपर्सने जे काही आन्सर लिहिलेले आहेत त्याच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला चांगलंच असलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, कंटेंट वाईजसुद्धा, प्रेझेंटेशन वाईजसुद्धा आणि स्ट्रॅटेजी वाईजसुद्धा, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या. मग आता फॉर एक्झाम्पल आता UPSCचे जे काही टॉपर्स आहेत, आपण त्यांचे जे काही हे आहेत ते बघूया. आता लक्षात घ्या, आदित्य श्रीवास्तव AIR म्हणजे काय 2023मध्ये हे टॉपर होते. आता टॉपर असल्यामध्ये त्यांनी आन्सर कसं लिहिलेलं आहे ते लक्षात घ्या. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, डोक्यात लक्षात ठेवा प्रिपरेशनसाठी की त्या वर्षी म्हणजे 2023मध्ये आदित्य श्रीवास्तव याची जी कॉपी होती किंवा यांची जी कॉपी होती, यांच्या कॉपीनंतर तुमची कॉपी जर आली तर एक्झामिनरला तुमची कॉपी यांच्या कॉपीपेक्षा श्रेष्ठ ठरली पाहिजे. कारण की लक्षात घ्या, इट इज अ रिलेटिव्ह एक्झाम. आणि रिलेटिव्ह एक्झाम असल्यामुळे काय असणार आहे, तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगलं काय करायचं आहे तर परफॉर्म करायचं आहे. मग चांगलं परफॉर्म करत असताना काय होतं आहे की मग जर एक्झामिनरकडे ही कॉपी चांगली आली, तो इम्प्रेस झाला, आणि मग त्याच्यासाठी काय इव्हॅल्युएशनचं स्टँडर्ड ही आदित्य श्रीवास्तव यांची कॉपी झाली. मग यांच्यानंतर जर तुमच्या कॉपीवर आला तर तुमच्या कॉपीवर आल्यानंतर याच्यापेक्षा जर कमी स्टँडर्ड तुमच्या कॉपीचं असलं तर ऑब्व्हियसली यांच्यापेक्षा तो जास्त कमी, म्हणजे कमी मार्क तो तुम्हाला देणार. म्हणजे तुम्ही काय होतं तर कॉम्पिटिशनपासून मागे ठरत आहेत. तर मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर बघायचं की कसं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, डायग्राम कशी ॲड केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय दिल्या जातील, पिन पॉइंटेडली सांगितल्या जातील, तुम्हाला समजून दिल्या जातील. आणि ह्या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी तुम्हाला पर्सनल जे आपण काय म्हणू शकतो मेंटरशिप आहे, ते मेंटरशिप प्रोव्हाइड केलं जाईल. आता हे झालं इंग्लिशसाठी. आता इंग्लिशचे सोर्सेस अवेलेबलच आहेत, पण आपल्या कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम काय होता, जे मराठीमधून प्रिपेअर करतात, तर आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर हिंदीचे आणले आहेत. मग तुम्ही म्हणाल सर हिंदी, लक्षात घ्या, मराठी आणि हिंदी लँग्वेज यांच्यामध्ये फार सिमिलॅरिटी आहे. आणि यांची जी स्क्रिप्ट आहे ना ही देवनागरी आहे. देवनागरी असल्यामुळे तुम्ही लिहित असताना पण याच पद्धतीने लिहिणार आहेत, फक्त लँग्वेज तुमची मराठी असणार आहे, हिंदीवाल्यांची हिंदी असणार आहे. तर तुम्ही हिंदीतल्या ज्या कॉपी टॉपरच्या तर त्या रेफर केल्या गेल्या पाहिजे. आता हे रेफर केल्यानंतर लक्षात घ्या, आता हा टॉपर 2023चाच आहे, अर्पित कुमार. यांची रँक 136 होती 2023मध्ये. आणि त्या पद्धतीने काय केलेलं म्हणजे त्यांची 136 आणि त्यांचं उत्तर बघा. म्हणजे याच्यामध्ये त्यांचं कंटेंट आहे, त्यांचं प्रेझेंटेशन आहे, लिहिलं कसं आहे, पॉईंट कसे फॉर्म केलेले आहे, बघितल्यानंतर किती बरं वाटतं आहे, लक्षात येतं आहे. म्हणजे एकदा एक्झामिनरने वाचल्यानंतर त्याला आहे ना जास्त काही करायची गरजच नाही, डोळ्यासमोर लगेच लक्षात येतं काय लिहिलं आहे, तो लगेच मार्केट ठेवला आणि पुढे निघेल. मग त्याच्यानंतर कंटेंट कसं लिहिलेलं आहे, आता बघा इथं प्रेझेंटेशन 2 पेनचा उपयोग केलेला आहे, लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर हेडिंग दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत ते कोट केलेलं आहे. मग त्याचं जे कंटेंट लेवल आहे ते कंटेंट लेवल बघा. त्याच्यानंतर मग हे पहिले 10-10 मार्काचे होते, आता हे 15 मार्काचे आहेत, तर 15 मार्काचे आहेत. आता हे जे टॉपर्सच्या कॉपी आहे ना, तर पुन्हा लक्षात घ्या, तुमचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ह्या सगळ्या गोष्टी अशा असल्या पाहिजे, कंटेंट वाईज, प्रेझेंटेशन वाईज, रायटिंग वाईज, टाईम मॅनेजमेंट वाईज, सगळ्या वाईज. एक्झामिनरकडे तुमची कॉपी गेली आणि टॉपरनंतर तुमची कॉपी आली तर ती टॉपरपेक्षा ही चांगलीच वरचढ ठरली असं पाहिजे, तरच तो तुम्हाला त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्ह एक्झाम आहे तर तो जास्त मार्क देईल, नाही तर त्याच्यापेक्षा कमी मार्क देणार आहे. तर हा जो पॅरामीटर ना हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यासाठी आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे ना, हा मेंटरशिप प्रोग्राम तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. आता हे झालं 136. अजून आपण या ठिकाणी कॉपी घेतलेली आहे. आता या कॉपीमध्ये मोहनलाल, आता यांची रँक जी होती तर 53 आहे 2023मध्ये, हिंदी आहे. तर बघा याच्यामध्ये कसं की त्यांनी क्वेश्चन्स कसे लिहिलेले आहेत, इंट्रोडक्शनला किती वेळ दिलेला आहे, बॉडी लिहित असताना कशी वेळ लिहिलेला आहे,
सबस्टॅन्शिएशन कसं केलेलं आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी काय, त्याच्यानंतर फ्लो चार्टचा कसा उपयोग केलेला आहे, इंग्लिश वर्ड पण यूज केलेले, असं काही नाही की फक्त हिंदीच यूज केलेला आहे. हा जो पॅटर्न आहे ना, हे पॅटर्न लक्षात घ्या. हे 53 नंबर म्हणजे रँक जे त्या कॅन्डिडेटनी ह्या गोष्टी केलेल्या आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत, ट्राय नॉट जस्ट टॉपरने कसं केलं ते अंडरस्टँड करणार आहोत. तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजवून दिलं जाईल. त्याच्यानंतर माय सेल्फ एक्सपिरियन्स आणि जे ह्या बाकीच्या ठिकाणी मी वर्क केलं, जो एक्सपिरियन्स आहे टॉपरच्या काही बऱ्याच गोष्टी जे अंडरस्टँड झाल्या, याचा सगळा फायदा काय होणार मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. मग आता त्याच्यानंतर या 2023च्या होत्या, आता 2021 आहे. हां येस रवी सिंह 18. आता बऱ्याचशा वेळेस मला एक स्टुडंटने विचारलं होतं की सर UPSC हिंदीबद्दल डिस्क्रिमिनेट करते, त्याच पद्धतीने MPSC सुद्धा मराठीबद्दल डिस्क्रिमिनेट करेल का. मी त्यांना म्हटलं होतं की लँग्वेज आहे ना, लँग्वेज इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन, इट इज नॉट द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ युअर नॉलेज. म्हणजे काय, हे कुठलंही युनिट नाही आहे की तुमचं नॉलेज ते काय करणार त्या ठिकाणी तर मेजर करणार आहे. तुम्ही हिंदीत लिहा, इंग्लिश लिहा, मराठीतून लिहा, तामिळमधून लिहा, त्याच्यानंतर का कुठे म्हणजे UPSCने अलाउ केलेल्या कुठल्याही लँग्वेजमधून लिहा. महत्त्वाचं काय आहे की तुम्ही किती म्हणजे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला किती व्यवस्थित ॲड्रेस करतायत आणि किती क्वालिटेटिव्हली तुम्ही त्याला ॲड्रेस करतात, इट मॅटर्स. मग हे मॅटर करण्यासाठी महत्त्वाचं काय आहे की आता मराठीच्या टॉपर्सचे जे काही कॉपीज तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर मग नसतील तर मग आपण हिंदीतल्या टॉपरच्या कॉपीज बघा. आणि ते बघत असताना का, कारण की जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट सेम आहे देवनागरी लिपीमध्ये, म्हणून आपण हे बघू शकतो. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, रवी सिंह यांनी जे लिहिलेलं आहे, मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत की प्रेझेंटेशन कसं आहे, लिहिलं कसे लिहिलं आहे, डायग्राम कसे काढलेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कसं ॲड्रेस केलेलं आहे. आता 18 नंबरची रँक आणण्यासाठी विचार करा मित्रांनो, अगोदर त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी रिअटेम्प्ट दिला. पण UPSCकडे ज्यावेळेस कॉपी जाते तर तिथे लिहून तर नाही येत ना यांचं अगोदर सिलेक्शन झालेलं आहे. इट ऑल डिपेंड्स अपॉट हिज एफर्ट्स. म्हणजे मॅक्सिमम गोष्टी कशावर आहे, त्या व्यक्तीच्या एफर्ट्सवरच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एफर्ट्स करण्यासाठी राईट डायरेक्शनमध्ये कशा केल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी आपलं जे पाथदर्शक जो आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे तो मदत करणार आहे. हा झाला क्वेश्चन म्हणजे इंट्रोडक्शन, बॉक्स केलेला आहे हेडिंगला, महत्त्वाचे वर्ड्स आहेत त्याला हेडिंग म्हणजे सब हेडिंग्स दिलेले आहेत, जे कीवर्ड्स आहेत त्याला बॉक्स करून दिलेलं आहे, ठीक आहे. कन्क्लुजन, इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन प्रत्येक दिसतं. आता ज्या ठिकाणी मॅपची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मॅप आहे, तर मॅपला बॉक्स केलं तरी चालतं या ठिकाणी, ठीक आहे. अजून प्रेझेंटेशन होतं. त्याच्यानंतर मध्ये फ्लो चार्टचा उपयोग, या गोष्टी. आता 15 मार्काचा क्वेश्चन आहे. मग 15 मार्काचा क्वेश्चन इथं कंपॅरिझन विचारलं आहे. सवाना आणि स्टेप टाईप जे क्लायमेट आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन. पहिले त्याच्यामध्ये काय केलं आहे तर डायग्राम काढलं आहे. एक्झामिनरला दिसतं की एफर्ट्स किती केलेले आहेत आणि असेच एफर्ट्स आता अगोदरच्या कॉपीपेक्षा यांची कॉपी सरस्ट असेल, त्याच्यामुळे एक्झामिनरला दिल्यानंतर तो काय झाला की इम्प्रेस झाला. आणि इम्प्रेस झाल्यानंतर ऑब्व्हियसली तो मार्क जास्त देणार आहे ना. असं तुम्ही प्रत्येक याच्यात जर करत गेले तर तुम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, चांगले मार्क मिळणार आहेत. ऑब्जेक्टिव्हिटी किती ऑब्जेक्टिव्हिटी ठेवलेली आहे, म्हणजे कंटेंट किती क्वालिटी दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामुळे एक्झामिनरला एकदा विश्वास झाला की नाही कॅन्डिडेट चांगला आहे, नंतर तो तुम्हाला काय जातं तर मार्क्स देत चालतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचं काय आपले सिलेक्शन, आणि सिलेक्शन करून देण्यासाठी काय महत्त्वाची आपली तर आन्सर कॉपी. आणि आन्सर कॉपी इव्हॅल्युएट करण्यासाठी लक्षात घ्या, जर तुम्ही आमच्याकडे इव्हॅल्युएट झाले तर तुम्हाला सगळे ते मायक्रो नोट्स म्हणजे मॅक्रो ज्या काही कमेंट्स आहेत इथे दिलेली होती इव्हॅल्युएटेड कॉपी. हां इव्हॅल्युएटेड कॉपी. आता ही जी इव्हॅल्युएटेड कॉपी ना, तर प्रत्येक इथे काय केलेलं आहे मी, प्रत्येक सेक्शनमध्ये कमेंट दिलेली आहे, ठीक आहे. कुठे काय इम्प्रूव्ह करायचं ते दिलेलं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग इथे काय दिलेलं आहे तर तुमचं ओव्हरऑल कमेंट दिलेली आहे. गेला जवळपास नाही म्हटलं तरी 1.5 ते 2 तास लागते एका कॉपीसाठी. आता UPSC किंवा MPSCसाठी गेलं तर तिथे तुम्हाला कॉपी म्हणजे UPSCमध्ये मिळत नाही, MPSCचं नंतर आपल्याला काही सांगता येत नाही. तर तिथे गेल्यानंतर एक्झामिनर हा तुम्हाला मार्क द्यायला बसला आहे, तो काही तुम्हाला इथं कमेंट नाही देणार आहे, ठीक आहे. लक्षात आलं. आणि त्यांना एका दिवसामध्ये नाही म्हटलं तरी 30 ते 40 कॉपीज या कराव्या लागतात. आणि एक कॉपी करण्यासाठी त्यांच्याकडे मॅक्सिमम जर बघितले हा किती वेळ असतो, एक 20 ते 30 मिनटं असते. आणि 20 ते 30 मिनटं जर बघितलं मित्रांनो तर मग लक्षात घ्या की प्रत्येक क्वेश्चन, आता याच्यात 20 क्वेश्चन आहे आणि ते 20 क्वेश्चन ज्यावेळेस तो रेफर करतो प्रत्येक क्वेश्चनसाठी किती वेळ दिला जातो आहे, 1 मिनिट ऑर लेस दॅन 1 मिनिट. आणि ते काही इथे असे काही कमेंट नाही लिहित इथे इम्प्रूव्ह कर का तिथे इम्प्रूव्ह कर. क्वेश्चन वाचल्यानंतर त्याला जिथे वाटेल तो तिथे डायरेक्ट मार्क ठेवेल, त्याला काही हे करायचं नाही. अशा वेळेस म्हणजे तुमचे जेवढे एफर्ट्स आहेत हे एफर्ट्स तुम्ही 1 वर्षाचे करा, 2 वर्षाचे करा किंवा कितीपासून करा, तो जज करणारा जो एक्झामिनर तिथे बसलेला
हा 1 मिनिट और लेस दॅन 1 मिनिट एका क्वेश्चनसाठी करतो आहे. त्याच्यामुळे तुमचं कंटेंट तुम्ही जे देणार आहेत त्याच्यानंतर तुमचं जे प्रेझेंटेशन आहे तर तिथे तुम्ही एक्झामिनरला फोर्स केलंच पाहिजे की त्याने तुम्हाला मार्क दिले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायची, ही पूर्ण जी रिगरस प्रोसेस आहे ती रिगरस प्रोसेस फॉलो करायची आणि ती रिगरस प्रोसेस फॉलो केल्यानंतर आपण म्हणू शकतो की आपण एफर्ट्स राईट डायरेक्शनमध्ये केलेत आणि आपले जे चान्सेस आहेत हे चान्सेस तिथे सिलेक्शनचे वाढतात. तर हे लक्षात घ्या. मग या सगळ्यांसाठी तुम्हाला काय मदत करणार आहेत तर पथदर्शक मीन्स मेंटरशिप प्रोग्राम. आता याच्या संदर्भात तुम्हाला जॉईन करण्यासाठी इथं आपला जो नंबर आहे तो नंबर दिलेला आहे 9511900488. सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब .com ही आपली लिंक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच या ठिकाणी आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि ॲपची लिंक दिलेली आहे. हे सगळ्या ज्या काही गोष्टी आपण आता बघितल्या त्या तुम्हाला व्ह्यू करायच्या असतील तर ते व्ह्यू तुम्ही कुठे करू शकतात तर आपल्या ॲपमध्ये करू शकतात. आणि तुमचे जे सिलेक्शनसाठी तुमच्या चांगल्या तुम्हाला गायडन्स, एक स्टँडर्ड गायडन्स मिळावं यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. कारण आपण याला जास्त कॅन्डिडेट ठेवणार नाहीत, कारण अति कॅन्डिडेट जर झाले तर त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही. तर तुमचं प्रिपरेशन तुम्हाला चांगल्या डायरेक्शनमध्ये करून घ्यायचं असेल तर एक्सपिरियन्स मेंटर्ससाठी आपलं जे काही पाथदर्शक मीन्स मेंटरशिप प्रोग्राम आहे 2025-26साठी तर ते जॉईन करा. तुम्हाला ॲडमिशन संदर्भात किंवा ॲडमिशन घेण्याच्या अगोदर काही डाऊट असतील, काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही हा जो नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही फोन करू शकतात सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत. ठीक आहे. थँक्यू.